नमस्कार. स्पार्क अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. मी सूरज वागसकर. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा निकालातून माझी उपशिक्षण अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. आपण स्पार्क अकॅडमी मध्ये कॅप्सूल बॅच ज्या अंतर्गत प्रत्येक विषयाची फुल रिव्हिजन घेत आहोत. तर आज आपण राज्यशास्त्राची किंवा पॉलिटिक्सची रिव्हिजन घेत आहोत. पार्ट 1 ऑलरेडी झालेला आहे. पार्ट 1 युट्यूबवर अवेलेबल आहे. तर आज हा पार्ट 2 आहे. तर आज आपण पार्ट 2 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे या भागापासून सुरुवात करणार आहोत. तर राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे कलम आपण 1 ते 50 कलमावर फोकस करत आहोत, कारण आयोग 1 ते 50 कलमावर जास्त क्वेश्चन विचारले जातात आणि ते वारंवार रिपीट होतात. त्यामुळे हे प्रायोरिटीवर आहे आपले 1 ते 50 कलम. तर त्या अंतर्गत राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्व पाहणार आहेत. राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे कलम 36 ते 51 यामध्ये नमूद केलेली आहेत. तर ते सिरियली पाठ करणं आपलं कर्तव्य आहे, कारण आयोग तशाच प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारतात. म्हणजे क्वेश्चन हा जोड्या नावाच्या फॉर्मॅटमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा डायरेक्ट एखादं मार्गदर्शन तत्व विचारलं जाऊ शकतं आणि ते कोणत्या कलमात आहे अशा प्रकारचाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतं. म्हणजे आपण क्वेश्चन कोणत्या फॉर्मॅटमध्ये आयोग विचार यावर फोकस करणं खूप गरजेचं आहे. ऍक्टिव्ह रिडिंग करणं गरजेचं आहे. पॅसिव्ह रिडिंग करणं एवढं ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी फार उपयोगाचं ठरत नाही. ऍक्टिव्ह रिडिंग मध्ये आपल्याला काय वाचायचंय, कसं वाचायचं हे आपण आधी ठरवलं पाहिजे. म्हणजे मी जर मार्गदर्शन तत्वे वाचतोय तर क्वेश्चन कसं येणार आहे हे पीवायक्यू मध्ये मी पाहिलं पाहिजे. क्वेश्चन 2 फॉर्मॅट मध्ये येतात. एक तर जोड्या लावायला विचारलं जातं, म्हणजे इकडं कलम दिले जातात, पुढे त्यांचं एक्सप्लेनेशन दिलं जातं, किंवा एखादं ओळीत विचारलं जातं ते तत्व कोणत्या कलमात विचारलंय किंवा कोणत्या कलमाचा नंबर विचारला जातो. म्हणजे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर कलम 36 पासून आपण सुरुवात करू. तर कलम 36 मध्ये काय लिहिलंय? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यासंबंधी राज्य संस्थेची व्याख्या. म्हणजे जशी आपण मूलभूत हक्क पाहताना कलम 12 मध्ये राज्य संस्थेची व्याख्या दिली. कलम 44 हे कलम खूप महत्वाचं आहे. याच्यावर आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारले आणि हे तुमचं पाठ असणं गरजेचं आहे आणि हा कायम चर्चेत मुद्दाच असतो. कलम 44 नागरिकांना समान नागरी कायदा लागू करणे, युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी 44 मध्ये बोललं गेलंय आणि तो कायम चर्चेत असतो. त्याविषयी तुम्हाला इथालच्या पण गोष्टी माहित पाहिजे. गोव्यात लागू आहे हे पण माहिती पाहिजे. परत कोणते राज्य आहे ती लागू करणार आहे, भारत सरकारचा याच्यावर काय विचार आहे, ते असा कायदा आलाय का, तो कोणत्या स्टेजला आहे, ह्या गोष्टी तुम्हाला पण महत्वाच्या पाहिजे, माहिती पाहिजे. कारण मग हा इथं क्वेश्चन कसा येईल, क्लब करून येतील. कलम 44 मध्ये असं लिहिलंय, गोवा राज्याने लागू केलंय, भारत सरकारचं लागू करण्याचा मानस आहे, अशा प्रकारचे स्टेटमेंट येऊ शकतात. किंवा नवीन एखादा स्टेट असेल ज्यांनी लागू केला असेल तो पण 3-4 स्टेटमेंट कलम 44 वर बनवू शकतात. म्हणजे अशी तुमची तयारी पाहिजे. 45 6 वर्ष खालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. आता ही 45 कलम आहे ना, ते मूलभूत हक्कात कन्वर्ट झालेले आहे नंतर, आणि त्याची जी आहे 45 मधली वाक्यरचना त्यांनी बदललेली. 46 आता ह्या 46 वर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जाती तसेच इतर दुर्बल घटकांचे. इथं 46 मध्ये बघा काय लिहिलेलं आहे, SC ST साठी शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध. हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत 46 मध्ये. SC ST साठी शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध. एकदा क्वेश्चन विचारला होता की SC ST चे जमिनीचं हस्तांतर दुसऱ्या जमातीकडे केलं तर कोणत्या मार्गदर्शन तत्वाचं भंग होतोय किंवा कोणत्या मार्गदर्शन तत्वात ते नमूद आहे. तर 46 म्हणजे असे क्वेश्चन विचारले जातात ज्यात तुम्हाला जास्त विचार करायला लागतो. आता इथे जमिनीच्या हस्तांतराविषयी कुठे लिहिलं नाही, पण आर्थिक हित संबंध, आर्थिक बाब, जमिनी आर्थिक बाबीचे संबंध किंवा शिक्षण संस्था जर त्यांच्या राज्य सरकारने ताब्यात घेतल्या तर त्यांचे शैक्षणिक हक्क पण मार्गदर्शन तत्व डावललं जाईल. म्हणजे असे क्वेश्चन विचारले जातात की त्यात तुम्हाला थोडं जास्त डोकं लावावं लागतं किंवा जास्त विचार करावा लागतो. म्हणजे असे वाकडे तिकडे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे आणि नक्की तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे. आर्थिक हित संबंध म्हणजे काय, शैक्षणिक हित संबंध म्हणजे काय, जमीन ही आर्थिक हित संबंधात येते. कलम 47 नागरिकांचे पोषण, मानव राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्यांचे कर्तव्य आहे.
इथं पोषणमान आणि राहणीमान स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एकाच शब्दात लक्षात ठेवायचं. 47 आलं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, मग त्यात अन्न येतं, राहण्याची व्यवस्था येते, ही उपलब्ध करून देणं हे राज्य संस्थेचं मार्गदर्शन तत्व आहे, म्हणजे राज्य संस्थेची जबाबदारी. 48 मध्ये कृषी व पशुसंवर्धन, 47 मध्ये आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघितलं, 48 मध्ये कृषी रिलेटेड आणि पशुसंवर्धन रिलेटेड, मग देशी गायांचं वाहनाचं संवर्धन करणं असं जर आलं, तुम्ही म्हणता कुठे लिहिलं नाही, पण हे 48 मध्ये येईल, कारण पशुसंवर्धन तिथं लिहिलंय. आता 48 जेव्हा घटना लागू होत होती 1950 साल होते त्यावेळेस पर्यावरण हा विषय चर्चेत नव्हता, नंतर तो चर्चेत आला गेला. 1972 साली जेव्हा एन्व्हायरमेंटशी एक संबंधित कॉन्फरन्स झाली जी इंदिरा गांधी यांनी अटेंड केली होती, त्यानंतर भारतात खरं जागृती झाली एन्व्हायरमेंट विषयी. आणि असा एन्व्हायरमेंट मध्ये पण क्वेश्चन आला होता की कोणतं असं साल होतं ज्या सालानंतर पर्यावरणाविषयी जागृती निर्माण झाली, तर 1972 होतं. म्हणजे आपल्याला कळलं की हे पर्यावरण हे ज्यावेळेस भारत स्वतंत्र होत होता त्यावेळेस हा मुख्य विषय नव्हता, त्यामुळे ते त्यावेळेस नसू शकते, पण नंतर ऍड केलं ज्यावेळेस हा मुख्य विषय झाला. पर्यावरण संरक्षण करणं, त्याचं संवर्धन करणे, वन्यजीवांचे रक्षण करणे, त्यामुळे तो नंतर टाकण्यात आला. 49 राष्ट्रीय महत्वाची स्मारके. आता हे पहिल्यापासून आहे, स्मारके, स्थाने, वस्तू. म्हणजे आता शनिवारवाडा, मी 49 म्हणलं की शनिवारवाडा लक्षात ठेवले, कारण तो स्मारकेमध्ये येतो, स्थानेमध्ये येतो, वस्तूमध्ये येतो. असं तुम्ही ट्रिक वापरू शकता. 50 सर्वात महत्वाचं कलम आहे 50. न्यायमंडळाचे कार्यकारी मंडळापासून वेगळे ठेवणे, हे 50 मध्ये तुम्ही कुठं पण याचा रेफरन्स देऊ शकता. न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे वेगळं ठेवणे, ही म्हणजे न्यायमंडळाचे सदस्य ही कार्यकारी मंडळात नको, कार्यकारी मंडळाचे न्यायमंडळात नको, म्हणजे न्यायाधीश सरकारमध्ये नको, सरकार न्यायमंडळ न्यायाधीशामध्ये नको, असं त्या वेगळं ठेवण्याची तरतूद 50 मध्ये लिहिली. आणि 51 मध्ये काय लिहिलंय, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणं, हे 51 मध्ये लिहिले. म्हणजे तुम्ही एक कलम पाठ करताना ना स्वतःच्या ट्रिक वापरा आणि एका एका शब्दात ते पाठ झाले पाहिजे, आणि तो शब्दावरून तुम्हाला आठवलं पाहिजे की त्यात काय दिलं. म्हणजे मी 47 सांगितलं तुम्हाला, 47 मध्ये लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे की राहणीमानाचा दर्जा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. 48 म्हणलं की कृषी रिलेटेड, कृषी संवर्धन रिलेटेड. 49 म्हणलं की शनिवारवाडा म्हणजे स्मारके. 50 म्हणलं की न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ विभक्त करणं. 51 म्हणलं की आंतरराष्ट्रीय शांततेसाठी कार्य करणं. असे तुम्ही जर लक्षात ठेवले ना सिक्वेन्स वाईज, तुम्हाला पैकी मार्क जातात. आणि पॉलिटीमध्ये ना एकदम टेक्निकली टू द पॉइंट अभ्यास करायचा. 13+ मार्क आले पाहिजे 15 पैकी, हे म्हणजे आपलं टार्गेट पाहिजे. त्यावेळेस आपण क्रॅक होतो, त्यामुळे एकदम प्रिसाईज अभ्यास झाला पाहिजे. आणि मी सांगितलं अशा प्रकारे तुमची मार्गदर्शन तत्वे केले पाहिजे किंवा पाठ केले पाहिजे. डायरेक्ट मग न करता त्यातलं काय डिफरन्स आहे, मी जसं 41-42 मध्ये तुम्हाला डिफरन्स सांगितला. परत हे कामगार निर्वाह, सोसायटी कायदा कधी आला, आर्थिक हित संबंध म्हणजे काय हे सांगितलं. म्हणजे अशा बारीक गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजे आणि ते क्वेश्चन विचारले जातात. आता आपण बघू, हे हा पार्ट आहे ना PYQ, हा खरं क्रक्स आहे आपल्या बॅचचा. कारण ह्या PYQ वरच आपल्याला सगळं समजतं की आयोगाची विद्यार्थ्याकडून अपेक्षा काय आहे, क्वेश्चन पुढे कसा जनरेट होणार आहे आणि क्वेश्चन आयोग कसे बनवतं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला PYQ म्हणून समजतात. आणि PYQ हाच एक बेस आहे ही एक्झाम पास होण्यासाठी. कारण माहिती ही खूप उपलब्ध आहे आणि माहिती किती जरी आपण करत गेलो तर ती कमीच पडणारी, कारण हे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम म्हणजे माहितीचं भांडार, म्हणजे ते डायरेक्ट काही विचारू शकतात तुम्हाला, पण आपल्याकडे त्या ट्रिक पाहिजे. त्यांनी जरी काही विचारलं तरी मला तो प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे, ही आपला कॉन्फिडन्स पाहिजे, आपल्याकडे ट्रिक पाहिजे, आपली तशी पूर्वतयारी पाहिजे. त्यामुळे मी ह्या गोष्टींना खूप मानतो PYQ. आता प्रश्न पाहिला, खालीलपैकी कोणती मार्गदर्शन तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती ना तुमचं लगेच गोल झालं पाहिजे. कारण काय होतं, आपल्याला त्या प्रेशरमध्ये आपल्याला कळत नाही, होती विचारलं की नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर राज्यघटनेद्वारे झाला. मी आताच तुम्हाला सांगितलं, ज्या कलमात अ ब क लिहिलं होतं किंवा एक्स्ट्रा लेटर आले होते ते नंतर समाविष्ट केले. कारण भारताच्या सरकारला वाटलं की ही आता मार्गदर्शन तत्वात आणणं गरजेचं आहे, कारण आपण तेवढं सुधारणा केलेली किंवा ती काळाची गरज आहे, त्यामुळे ते नंतर समाविष्ट करण्यात आली. म्हणजे प्रश्नाचा आपल्याला अर्थ कळाला, जी पहिल्यांदा घटनेत नव्हती नंतर ऍड करण्यात आली. असा तुम्ही तुमच्या मनात एक अर्थ तयार करून घ्या, तो बरोबर आहे का परत एकदा चेक करून पाहिजे.
कारण आपल्याला 2 तास हे बराच वेळ असतो, अजिबात घाई करायची नाही. तुम्ही असे सोपे प्रश्न चुकीचं काहीतरी इंटरप्रिट करून जर सॉल्व्ह केला तर तो मार्क जाईल. सोपे प्रश्नाचे 2 मार्क जातील, म्हणजे 2.5 मार्क जाईल तुमचा. सगळे लोक 2.5 मार्क पुढे जातील आणि तुम्ही मागं राहतात. त्यामुळं व्यवस्थित प्रश्न सिंपल आला की व्यवस्थित त्याकडे बघायचं. मी सांगितलं त्यापेक्षा 9 त्याप्रमाणे 9 गोल करायचंय आणि नंतर झाला याला गोल करायचा. हा 2018 क्वेश्चन आलेला आहे. आता पहिल्यापासून उत्पादनातील विषमता कमी करणे हे होतं का? सपोज मी कन्फ्युज आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे, संवर्धन करणे आणि वन्यजीव सृष्टीचे रक्षण करणे. आता मी आता सांगितल्याप्रमाणे पर्यावरण हा विषय नंतर आला. 1972 घटना ज्यावेळेस लागू होत होती त्यावेळेस नव्हतं. आपल्याला विचारलं मार्ग मूळ घटनेत नव्हती, पण नंतर समाविष्ट करण्यात आली. म्हणजे बी नंतर समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे बी ज्या पर्यायात नसेल तो आपला गेला. म्हणजे डोक्याला जास्त लोडच नाही द्यायचं. आठवण जे आठवण तिथं जायचं. आता बी इथं आहे, बी इथं आहे, बी इथं आहे. नेक्स्ट, समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन. आता काही लोकांना वाटेल की नंतर ऍड केले, पण तसं नाही. आपली घटना ज्यावेळेस अंमलात आली तर आपले घटनाकर्ते होते, त्यांचं सर्वात पहिल्यांदा गोल हा होता की स्त्री पुरुषांना समान वागणूक देणं. आणि घटना त्याच बेसिसवर आपली निर्माण झालेली. आपण स्त्री पुरुषांना समान वागणूक दिलेली. अगदी ते डेव्हलपिंग कंट्रीज होत्या किंवा डेव्हलप्ड कंट्रीज होत्या, त्या ठिकाणी पण महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. पण आपली घटना ज्या दिवशी लागू झाली त्या दिवसापासूनच आपण महिलांना मतदानाचा अधिकार दिलाय. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांना आपण राज्यघटनेने समानतेचा अधिकार दिलाय आणि त्यांच्या प्रगतीला वाव दिलेली. त्यामुळं हे नंतर ऍड होण्याचा विषय नाही. त्यामुळे क गेला तो पहिल्यापासूनच होता. मग ज्या ठिकाणी क आहे ते गेले. या ठिकाणी क आहे तो पण गेला. डायरेक्ट बर्ड म्हणजे हे तत्व आहे. उत्पन्नाची क्षमता कमी करणे, पर्यावरण आणि समान न्यायाची शाश्वती. मी सांगितलं की कायदेविषयक मोफत सहाय्य पाहिजे ते नंतर ऍड करण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आपण मार्गदर्शन तर तुम्ही वाचले. आता वाचले आपल्याला माहिती आहे की सगळ्याच गोष्टी लक्षात जातील याची काय गॅरंटी नाही. आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे. म्हणजे एखादा हुशार जरी असला आणि एखादा थोडं त्याला पाठांतर होत नाही, अशा पण विद्यार्थ्यांना एक लेवल प्लेइंग फील्ड आपण उपलब्ध करून देतो आयोगाला, आपल्याला माहिती आहे. आणि असं म्हणतात तर ह्या क्वेश्चनवरून तुम्हाला कळतं की एखाद्याचा पाठ असू शकतो. म्हणजे मी जर त्याला विचारलं 36 ते 51 तो पोपटासारखा बोलू शकतो, पण एखादा आहे की त्याला काही काही आठवतात. पण मग तुला जरी काही काही आठवत असतील तरी तुझा क्वेश्चन सॉल्व्ह होतोय. आणि ज्याचं पोपटासारखे बरोबर आहे त्याचा पण क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. याला म्हणतात लेवल प्लेइंग फील्ड. त्यामुळे स्पर्धा परीक्षा सर्वांसाठी सेम आहे. फक्त आपण त्या प्रकारचे कष्ट केले पाहिजे, तसा गायडन्स घेतला पाहिजे आणि टेक्निकली अभ्यास केला पाहिजे. ह्या क्वेश्चन आपल्याला समजून जात. नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं. तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन व्यवस्थित वाचता ना त्यावेळेस तुम्हाला समजून जातं नक्की आयोगाला काय विचारायचंय आणि प्रश्न उत्तर काय असणार. कारण क्वेश्चन मध्येच उत्तर दिलेलं असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता इथं बघा, संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शन तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य. तुम्ही पाठ केलेलं असतं. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य मार्गदर्शन तत्वांना कोण म्हणलंय? ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाही, मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याची मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला या तत्वांचा आदर करावा लागेल. त्याचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे. आता तुम्ही विचार केला पाहिजे, घटना नेहमी कृती करण्यात किंवा त्याचा ड्राफ्ट बनवण्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा होता? आंबेडकरांचा होता. त्यामुळे घटनेत जे आपण गोष्टी समाविष्ट केल्या त्यांना प्रश्न विचारले जायचे, तुम्ही मार्गदर्शन तत्वे टाकले पण ते न्यायप्रविष्ट का नाही केली? मग असा त्यांना प्रश्न विचारला गेला, मग त्यांनी हे उत्तर दिलं की आपल्या भारताकडे आता संसाधन नाहीये आणि ते जरी न्यायप्रविष्ट नसले तरी न्यायालयाला जरी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जबाबदार नसलं तरी ते मतदारांना जबाबदार आहे. अशी डिबेट कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये झाली आणि आपण हा किस्सा बऱ्याचदा ऐकतो. म्हणजे त्यावरून पण आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य पण त्याच्यावर आपल्याला समजून जातं. म्हणजे नेहरू तर नाही म्हणू शकत, कारण नेहरूंनी मसुदा नाही बनवलेला. BN राव यांनी पण नाही बनवला, मनमोहन सिंगनी पण नाही बनवला. तर मसुदा ज्यांनी बनवलाय, ज्यांनी हे गोष्टी समाविष्ट केल्या, ज्यांनी समाविष्ट केल्या त्यांनाच लोक प्रश्न विचारतील ना, आणि त्यांचं काम आहे की उत्तर देणं. तर ते आंबेडकरच असते. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे तुम्ही 2-3 मेथडने ह्या क्वेश्चन सॉल्व्ह करू. एक तर नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य, हे डिबेट विषय तुम्ही जर ऐकला असाल
किंवा मग कॉन्व्हर्स वापरून की बाबा कोण हे म्हणू शकतो, तर बी आर आंबेडकरच म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मार्गदर्शन तत्वे हे समाजवादी, आता घटनेत जे मार्गदर्शन तत्वे दिले त्याचं चार टप्प्यात विभागणी नाही करून दिली, चार भागात, पण नंतर घटनाकारांनी केलेली आहे ती. म्हणजे समाजवादी कोणते, गांधीवादी कोणते, उदारवादी कोणते, बुद्धिवादी कोणते, नवीन तत्वे कोणती, अशी चार विभागणी केलेली. ती चार विभागणी दक्षिणेत मध्ये दिलेली. तर आपलं कर्तव्य म्हणजे आपला अभ्यास करताना आपल्याला कळायला पाहिजे ती कर्तव्य घ्यायची, मार्गदर्शन तत्वे घ्यायची, आणि ती चार विभागात जे दिले ते लिहून काढायचे, आपल्याला समजून जातं. आणि जरी तुमचं ते पाठ नसेल होत तर लगेच कळून जातं समाजवादी म्हणजे काय, समान, जिथं समानता, सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन, इथं समानता आहे. समान न्याय इथं आहे. आता इथं समान दिलंय, पण हा समान युनिफॉर्म आहे, नॉट इक्वल. इंग्लिशमध्ये तुम्ही वाचला ना, युनिफॉर्म शब्द आहे, इक्वल शब्द नाही. संपत्ती उत्पादन संसाधनाचे केंद्रीकरण रोखणं, म्हणजे कोणाच्या एकाच्या हातात नाही गेली पाहिजे, म्हणजे काय समानता प्रस्थापित करणे. आता या तिन्ही स्टेटमेंटचा अर्थ समानता होतो, आणि समानता ही समाजवादी संकल्पना आहे, आणि ही समान किंवा युनिफॉर्म ही उदारवतवादी संकल्पना आहे. त्यामुळं हे समाजवादीमध्ये येणार नाही. म्हणजे असं तुम्ही संकल्पना जरी तुमचा क्लिअर असते ना, समाजवादी हा शब्द तुमचा क्लिअर जरी असला तरी तुम्हाला चार विभागात कसे केले मार्गदर्शन तत्वाचे माहित नसलं तरी तुम्हाला उत्तर येते. म्हणजे मी सांगतो की एक्झाम हॉल मधला तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा आहे. ज्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड एकदम हाय असेल ना, अशा क्वेश्चन तो टॅकल करेल. जरी त्यांनी वाचलं नसतं तरी त्याला हा अर्थ माहितच असतो, कारण आपण ग्रॅज्युएशन केलंय, आपण वाचन करतो. त्यामुळे अशा बेसिक संकल्पना, धर्मनिरपेक्षता काय, समाजवादी काय, लोकशाही काय, प्रजासत्ताक काय, असे शब्द जे दिले त्याचा अर्थ आपल्याला माहितच असतो. म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर आहे. जरी आपल्याला हे माहित नसलं तरी क्वेश्चन सॉल्व्ह होतो. म्हणजे प्रिलिमला तुम्ही घाबरूनच जाऊ ना, प्रिलिम एकदम सिंपल गोष्ट आहे. फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवणं आणि प्रश्नात काय विचारलंय त्याचा व्यवस्थित अर्थ समजून घेणं. अर्थ एकदा तुम्हाला समजलं ना, तुम्ही बरोबर ग्रॅज्युएट आहात, इलिमिनेशन राहून तुमचं लॉजिक वापरून, कॉमन सेन्स वापरून उत्तरापर्यंत जाऊ शकता. प्रत्येक गोष्ट पाठ असण्याची गरज नाहीये. पीवायक्यू आपल्याला परत आता अशा गोष्टी पाठ असणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले आहे. आता तिथं जमिनीचे विषय काय लिहिलं नव्हतं, पण तिथं 46व्या कलमात हे लिहिलं होतं की SC STच्या लोकांचे नॉन SC ST कडे जे हस्तांतर, आर्थिक आणि शैक्षणिक हित संबंध त्यांचं जपणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य आहे. हे म्हणजे 46 मध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला समजून जातं की जमीन हस्तांतर ही आर्थिक हित संबंधाच्या रिलेटेड आहे. त्यामुळे ते आर्टिकल 46 मध्ये येतं. आर्टिकल 36 तर इन्व्हेशन पण करू शकता तुम्ही. आर्टिकल 36 आपल्याला माहिती आहे, 36-37 मध्ये काय नाही, 36 मध्ये डेफिनेशन दिलेली आहे. म्हणजे कॉन्व्हर्स पार्ट आपण जे वाचलंय त्याचा उलटा पार्ट पण वापरू शकतो आपण. 36 मध्ये आपण काय वाचलेलं आहे की राज्य संस्थेची डेफिनेशन दिलेली आहे. 39 हे समानतेविषयी, राज्य संस्था सर्वांना समान ट्रीटमेंट देईन, इक्वेलिटी आणि त्या संबंधी. मग 46 राहिलं, यापैकी नाही असं उत्तर नसतं, काहीतरी तिन्हीपैकी एक असणार. जोपर्यंत तुम्हाला फिक्स माहिती नाही तो हा पर्याय कधीच मारायला होतो. म्हणजे 2 तर कट झाले, त्यामुळे 46 असं. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करण्याची किंवा टॅकल करण्याच्या बऱ्याच मेथड आहे. तुमचं पाठच असलं पाहिजे, तुमचं सगळंच आलं पाहिजे असं नसते. तुम्ही कॉमन सेन्स वापरून कमीत कमी अभ्यासात रिपास होऊ शकतात आणि लोकांनी केलेले आहे. खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही? पंचशील तत्व नाही. पंचशील तत्व आपण वाचतो, नसले वाचले तरी तुम्ही पंतप्रधान मालिका पाहिली असेल, तर पंतप्रधान मालिकेमध्ये पंचशील तत्वाविषयी सांगितलंय. पण तुम्ही ती वेळ मिळाल्यावर पाहून घ्या. पण पंतप्रधान मालिका खूप छान आहे, तुम्हाला भारताच्या विषयी सगळं समजून जाईल. म्हणजे आजचा भारत, आज हिस्ट्री, त्याची पॉलिटी, आजचा भारत असा काय आहे, कोणत्या पंतप्रधानाच्या काळात कोणती कामं झालं, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पंतप्रधान मालिकेत म्हणजे दाखवलेत आणि एकदम सुंदर पद्धतीने दाखवलं. मी 2दा बघितलेलं आहे, माझं एकदम पाठच झालं. मला काही त्याचा रेफरन्स झाला ना, मी तर देत असतो. मग कोणतं परराष्ट्र धोरण 25 तत्व नाही, 5 तत्व सांगितली होती.
एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमाचा आदर करणं हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असणारच म्हणायचं. परस्परांना अंतर्गत विषयांचं मध्ये हस्तक्षेप न करणं हे बरोबर आहे, पॉझिटिव्ह. शांततापूर्ण सहअस्तित्व हे पण बरोबर आहे. आणि यापैकी नाही तर उत्तर यापैकी नाही. कारण तुम्हाला असेल जरी तुम्हाला पंचशील तत्व माहित नसते, सपोज एखाद्याला नाही माहित पंचशील तत्व काय, तर हे तिन्ही स्टेटमेंट वाटलं तुम्हाला कळतं की परराष्ट्र धोरणात काय असतं, दोन देशाविषयी संबंधाविषयी परराष्ट्र धोरणात म्हणलं जातं. पंचशील तत्व म्हणजे दोन देशातील चांगले संबंध राहण्यासाठी काय काय गरजेचं आहे ते आपल्याला कळून जाते. मग हे तीन स्टेटमेंट मध्ये सगळं पॉझिटिव्ह चांगलं चांगलं लिहिलंय. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट आपल्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या तीन पैकी एकाला रॉंग नाही करू शकत. त्यामुळे हे तिन्ही बरोबर आहे. तुम्हाला माहिती नसतं तरी यापैकी नाही उत्तर येते. आता मूलभूत कर्तव्य, तर नेक्स्ट आपला टॉपिक आहे. आपण मार्गदर्शनाचं एकदम डिटेल मध्ये बघितलं म्हणजे आपण कसं बघितलं, एक्झामला काय येतंय हे अँगलनी पाहिलेलं आहे आपण. एक्झामच्या डिमांड काय आहेत, एमपीच्या डिमांड काय आहेत आणि मी वाचतोय ते मार्कात कसं कन्वर्ट होईल हे अँगलने बघितलं. एक तज्ञ म्हणून मी सांगत नाही तर एक परीक्षार्थी म्हणून सांगतोय. नक्की मी ही परीक्षा पास केलेली आहे आणि चांगले मार्क आणले, तर कशा पद्धतीने मी आणले हे माझा सांगण्याचा उद्देश आहे. आणि रिव्हिजन बॅचचा पण तोच उद्देश आहे. तुम्हाला शिकवणं, नॉलेज देणं हा उद्देश बिलकुल नाहीये. उद्देश हा आहे की तुम्ही जर कट ऑफ लाईनच्या थोडं मागे राहत असाल तरी पार करण्यात काय मदत होऊ शकते, तर ह्या रिव्हिजन बॅचचा आपला उद्देश आहे. तर मूलभूत कर्तव्य पाहू. मूलभूत कर्तव्य कशात लिहिले, एकावनी या कलमात लिहिलेले हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीने टाकले, सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार हे आणलेले आहेत. आणि 42व्या घटना दुरुस्ती करण्यात आली हे घटनेत टाकण्यासाठी. आणि त्यासाठी 51 कलम टाकलं आणि 51 कलमात त्यावेळेस 10 ऍड केले होते. आणि 86वी घटना दुरुस्ती 2002ची त्याने 11वं ऍड केलं शिक्षणासंबंधी. आणि ते भाग 4A मध्ये समाविष्ट आहे. भाग 4A मध्ये समाविष्ट आहे म्हणजे ते न्यायप्रविष्ट नाहीयेत. म्हणजे एखादा व्यक्ती जाऊ शकत नाही न्यायालयात तर इतर नागरिकांनी त्यांची मूलभूत कर्तव्य पाळली नाही तर, त्यामुळे ते 4A मध्ये समाविष्ट केलेले. आता मूलभूत कर्तव्याची सूची पाहू. म्हणजे आता तुम्हाला सिरियली पाठ पाहिजे. 51A मध्ये 1 ते 11 आहेत ना, सिरियली पाठ पाहिजे. कारण एक्झामची डिमांड ती आहे. एक्झाम मध्ये काय विचारलं जातं, सिरियली विचारलं जातं. आता ABCD क्रम आहे. 51A मध्ये काय आहे, 51B मध्ये काय आहे, 51C मध्ये काय आहे, डी मध्ये काय. इथं 1-2 लिहिलं मी रोमन मध्ये, पण इथं BCDE असे. ए मध्ये काय, घटनेचे पालन करणे, तिचे आदर्श. ए फॉर आदर्श, मी असं लक्षात ठेवलं. ए आदर्श संस्था आणि राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करणे. हे आदर्श आदर. बी मध्ये काय लक्षात ठेवलं मी, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती, बी स्फूर्ती नाही का, बी एनर्जेटिक आपण असं म्हणतो. मग पूर्ती मिळाली अशा उदात्त आदर्शाची जोपासना करणे, त्याचे अनुसरण करणे. ए मध्ये आदर्श आदर लक्षात ठेवलं. दुसऱ्यामध्ये बी फॉर स्फूर्ती. सी मध्ये आपण लक्षात ठेवतो भारताचे सार्वभौमत्व, सी फॉर सार्वभौमत्व. एकता एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. डी फॉर वाय डिफेन्स, संरक्षण करणे व आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रसेवा बजावणे. एबीसीडी. ई फॉर धार्मिक, इक नाही म्हणत आपण, इक, त्यामुळे ई धार्मिक. भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतीय सर्व जनतेमध्ये सामान्य शिवबंधुता वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, हे ई मध्ये लिहिले. म्हणजे तुम्ही अशा निमॉनिक्स बनवू शकतात. आणि निमॉनिक्स बनवलं तर ते लक्षात राहतं. कारण एक्झामची डिमांड ही आहे की तुम्ही सिरियली पाठ केलं पाहिजे. ए मध्ये काय आहे, बी मध्ये काय आहे हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. एक्झामची डिमांड आहे, त्यामुळे आपल्याला निमॉनिक्स फॉर्म मध्ये पाठ करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण अभ्यास करतो ना, एक्झामच्या डिमांड ओरिएंटेड अभ्यास केला पाहिजे. म्हणजे काही करून उपयोग नाही, जशी डिमांड तसा अभ्यास. ही पर्यंत झालं. FGHI के पर्यंत. आता एफ मध्ये काय आहे, संमिश्र. संमिश्र म्हणजे काय, मिक्स. संमिश्र, एफ फॉर मिक्स. संस्कृती समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे, ते एफ मध्ये. त्या जी मध्ये काय, जी फॉर ग्रीनरी. वने, सरोवरे, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे. पर्यावरणाचे रक्षण करणे, प्राणी मात्राचे दयाबुद्धीने वागवणे, जी मध्ये लिहिले. जी फॉर ग्रीनरी मी असं लक्षात ठेवलं, तेव्हा माझं ते पाठवलं. एच फॉर ह्युमनी.
असं लक्षात ठेवलं मी. न्याय, विज्ञानिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी. म्हणजे विज्ञानाची काय हेजेमनी, म्हणजे आजचं युग हे विज्ञानाचं आहे, विज्ञानाची एकाधिकारशाही आहे. त्यामुळं विज्ञानिष्ठ दृष्टिकोन याच्यामध्ये आलंय. आय मध्ये इन्कम, मालमत्तेचे रक्षण करणे, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. जे मध्ये काय केलंय, जे म्हणजे असं सिटी सारखं आहे ते, इथून आपण चढायचं वर. राष्ट्र सतत सतत उपक्रम, सिद्धी, एनडीओर आणि अचिव्हमेंट्स चढत्या श्रेणी गाठत राहील. अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्यात सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्याची संधी. म्हणजे असं एका वाक्यात तुम्ही लक्षात घ्या. जे म्हणलं की तुम्हाला लगेच लक्षात आलं शिडी सारखं आहे, असं चढत जायचं. त्यामुळे राष्ट्रीय चढत्या श्रेणी म्हणजे जे तुम्ही निबंधामध्ये पण मेन्शन करू शकतो की प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांनी आपली स्वतःची आणि देशाची प्रगती करण्यासाठी झटलं पाहिजे. आणि के नंतर ऍड केलेले जो जन्मदाता असं नाही, शिक्षणाला रिलेटेड आहे, ते के नंतर ऍड केले 86वी घटना दुरुस्ती. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पाठ करा, निमोनिक सॉल्व करा, तर हे होऊन जाईल. आणि एक्झामची ती डिमांड आहे. आता नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्यावर काय क्वेश्चन विचारले बघू. 2017 साली क्वेश्चन, नागरिकांसाठी खालीलपैकी कोणते कर्तव्य विहित करण्यात आली आहे. तर आहेतला तुमचा गोल झाला पाहिजे. कारण आहेत विचारले का नाही विचारले हे तुम्ही सवय लावून घेतली पाहिजे. ते लगेच येत नाही. तुम्ही टेस्ट सिरीज PYQ सॉल्व्ह करताना अशा प्रकारचे सवय लावून घ्या, सिटी मिस्टेक होणार नाही. तुम्ही कट ऑफ पास करतात. सगळ्यांचा अभ्यास एकाच लेवलचा आहे. कट ऑफ जो पास करतो तो सिली मिस्टेक कमी करतो. आधीच तयार ठेवतो नक्की युद्ध कसं खेळायचंय, कोणत्या ठिकाणी कोणते वार करायचे, जे त्याला आधीच माहिती आहे तो युद्ध जिंकतो. म्हणजे जिंकण्याची सगळ्यांची क्षमता आहे, पण कोणीतरी जिंकत ज्याची जास्त तयारी असेल ती. आता काय केलंय, कर्तव्य विहित करण्यात आली आहेत. आपलं कर्तव्य बघायचे. आता ग्रामपंचायत संघटन 40 मध्ये म्हणले, त्यामुळे मार्गदर्शन तत्व आहे. उत्पन्नाची विषमता कमी करणे हे पण मार्गदर्शन तत्व आहे. म्हणजे हे नाही, ए नाही, ए वाला गेला, बी पण नाही, बी वाले गेले. त्यानंतर देशाचे संरक्षण करणे हा आहे. लष्करी सेवा बजावणे असं कुठे लिहिलेलं नाही. डिफेन्स फॉर देशाचे संरक्षण करणे असं म्हणलं, त्यामुळे ड वाले गेला. मग फक्त एकच पर्याय राहतो, खालची वाचायची पण गरज राहणार. इतकं ते सिंपल गोष्टी आहेत. आणि अशाच प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. कारण तुम्ही सगळं वाचलं गेलं तुमचं टाइमपास होईल आणि एनर्जी पण वाया जाईल तुमची. कमीत कमी एनर्जीत कमीत कमी डोकं लावता आणि शांतते पद्धतीने कसे क्वेश्चन सॉल्व्ह करेल हे अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता इलिमिनेशन राहून. आणि प्रत्येक क्वेश्चन एलिमेंट झाला की लगेच उत्तरांकडे जा. बघा आपल्याला कुठं सापडतंय का. यांनी काय होतं, सिली मिस्टेक पण कमी होता ना, एक्झॅक्ट उत्तर मिळून जातात. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य, आता तुम्ही ह्याच्यात कन्फ्युजन होतं बरं का, हक्क, मार्गदर्शन, कर्तव्य आणि कर्तव्य. त्यावेळेस तुमच्या डोक्यात ते पक्के 3 हे पाहिजे. हक्क कशाचे आहेत, मार्गदर्शन तत्व कशाचे आहेत, कर्तव्य कशाचे आहेत, असे 3 कंपार्टमेंट पाहिजे. म्हणजे कर्तव्य विचारलं तर तुम्ही कर्तव्य रिलेटेड विचार केला पाहिजे. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही म्हणलंय त्यांनी, मग त्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. नाही म्हणलंय, कर्तव्य समाविष्ट नाही. विज्ञान वृत्तीचा विकास करणे जे मध्ये आपण म्हणलंय, याच्यामध्ये सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, डी मध्ये मतदान करणे वाटू शकतं पण ते कुठं मेन्शन नाहीये. राज्यघटनेची निष्ठा आणि राज्यघटनेचे आदर्श, आदर्श ए मध्ये. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मतदान करणे हा नाही, आयोग वारंवार विचारलं जाते मतदान करणे, आपल्याला वाटू शकतं पण नाही ते पुढे मेन्शन. कर्तव्य असलं तरी मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही. खालीलपैकी विधाने विचारात घ्या, विधाने विचारात घ्या म्हणलंय आणि कोणते बरोबर आहेत असं विचारलं ना, विधान विचारात घ्या. पण आपल्या डोक्यात आलं पाहिजे विचारात घेऊन काय करायचंय, त्याला बरोबर करायची चूक करायची. मग तुम्ही विचारात घ्या, मग खाली पर्यायात बघायचं, इथं बकडले मग बरोबर केलंय करायचे का चुकीचे करायचे तर ते शोधायचं. मग तुम्ही अशा फॉर्मॅटचे आयोगाचे पाठ असते ना, तुम्ही तिथं कन्फ्युजन होत नाही. आता मला जर क्वेश्चन आला असता विचारात घ्या, मी हे नसतो वाचत बसलो, मी डायरेक्ट इथे गेलो असतो. विचारात घ्या म्हणजे मला आयोगाला काय सांगायचंय, बरोबर सांगायचं चूक सांगायचंय, तुम्ही डायरेक्ट इथं जा बरोबर. मग आता प्रश्न वाचायला सुरुवात करा, म्हणजे आपल्या डोक्यात क्लिअर राहतं चूक आहे का बरोबर. प्रथमतः खाजगी व्यक्ती राष्ट्रीय दिवस सोडून राष्ट्रध्वज फडकू शकत नव्हता, बरोबर आहे. पहिलं, खाजगी व्यक्ती राष्ट्रीय दिवस सोडून फडकू शकत नव्हता. त्यानंतर आचारसंहितेत 2007 मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली. 2007 नाही 2002 मध्ये सुधारणा करण्यात आली, त्यामुळे हे चुकीचं आहे. प्रथमतः खाजगी व्यक्ती नव्हता फडकू शकत. नवीन जिंदाल जे अमेरिकेत होते
त्यांनी तिथं पाहिलं की त्यांच्या स्वातंत्र्याच्या वेळेस सगळ्या घराघरात ध्वज फडकवला जातो, उत्साहात साजरा केला जातो. मग भारतात का नाही असा त्यांना प्रश्न पडला. मग त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी ती केस जिंकली. आणि मग नंतर खाजगी व्यक्ती आता त्याच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला स्टोरी, मी त्यांची एकदा इंटरव्ह्यू ऐकली होती, त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं होतं. अच्छा तुम्ही कॅटची ज्या इंटरव्ह्यू आहेत त्या बघितल्या, त्यातल्या शब्द तुम्हाला किंवा ते किस्से तुम्हाला आठवले पाहिजे, हे आपल्याला खूप गरजेचे असतात. म्हणून मी म्हणलं ना, प्री ही तुमच्या ऑब्झर्वेशनची एक्झाम आहे, नाही की अभ्यासाची. तुम्ही किती सराउंडिंगला चांगलं ऑब्झर्व करताना त्याच्यावरून असे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. मग आपल्याला बरोबर विचारलंय तर एक बरोबर आहे, बी चुकतंय. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला केंद्र राज्य संबंध. आपण या ठिकाणी असे टॉपिक घेतो त्याच्या हमखास क्वेश्चन आहेत. आणि हा एमपीएससी ची एक्झाम आहे. एमपीएससी म्हणजे केंद्र राज्य संबंध, म्हणजे एमपीएससी राज्याची एक्झाम आहे. त्या ठिकाणी केंद्राचा राज्याचा बराच संबंध होतो. त्यामुळे हा टॉपिक आपल्यासाठी हायलाइटेड आहे. तर मग केंद्र राज्य संबंध करणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण याच्यावर प्रश्न विचारले गेलेले. आणि त्यात 3 सूची करण्याचे प्रशासकीय संबंध कोणते आहेत, आर्थिक संबंध कोणते आहेत, कार्यकारी संबंध कोणते आहेत, हे संबंध तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्याचे कलम पाठ असणे गरजेचे आहे. ते कोणत्या भागात आहे, 11व्या भागात लिहिले ते पण गरजेचं आहे. केंद्र राज्य संबंधाविषयी 3 भागात विश्लेषण करता येईल. म्हणजे कोणते, कायदेविषयी, प्रशासकीय आणि आर्थिक, हे 11व्या भागात म्हणलेले. कायद्याच्या विषयाचे विभाग 7व्या, कायदेविषयी जे संबंध आहे ते 7व्या अनुसूचित लिहिले. त्या 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्यांची सूची आणि समवर्ती सूची. आता या सूचीत नक्की हायलाइटेड विषय कोणते, केंद्रातले काही महत्वाचे विषय तुमचे पाठ पाहिजे, राज्यांचे पाहिजे आणि समवर्ती. आणि तुम्ही तुमचं काहीतरी लॉजिक पाहिजे. की एखादं जर बँकिंग आलं, बँकिंग कोणाकडे असतं, केंद्राकडे असते. त्यानंतर परराष्ट्र धोरणाविषयी काय आलं तर ते केंद्राकडे असते. लष्कराविषयी काय आलं तर ते केंद्राकडे असतं. पोलीस विषय आला ना तो राज्यांकडे असतो. जमीन आला की तो राज्यांकडे असतो. मग समवर्ती सूचीमध्ये असे विषय असतात, सपोज स्थानबद्धता, जे राज्यांना पण महत्वाचे आहे, केंद्राला पण महत्वाचे, असे विषय समवर्ती सूचित असतात. जे राज्य केंद्राला महत्वाचे आहेत विषय ते केंद्रात, रेल्वे केंद्रासाठी, विमान केंद्रासाठी, LIC विमा सगळं केंद्रासाठी. राज्यांसाठी पोलीस, जमीन, स्थानिक ते स्टॅम्प ड्युटी वगैरे ते विषय राज्यांमध्ये, जे राज्य रिलेटेड, तुरुंग. समवर्ती सूचित जे दोन्हीसाठी महत्वाचे असे, म्हणजे असे तुम्ही ट्रिक वापरून ते गोष्टी लक्षात ठेवते. ते म्हणजे सूच्या फार महत्वाचे, सगळे पाठ पण शक्य नाही, त्यामुळे तुम्ही ट्रिक वापरून करू शकता पाठ. आणि तसंच जे PYQ मध्ये जे आले ते तुमचे पाठच असले पाहिजे. जेवढे पण PYQ आलेत राज्यसेवेसाठी, कंबाईनसाठी, ज्या ज्या ठिकाणी सूचीवर प्रश्न आलेत ते प्रश्न तुमचे पाठ पाहिजे, कारण ते प्रश्न तुम्हाला इलिमिनेशन राऊंड वापरून करून याच्यावर सॉल्व्ह करण्यास गरजेचं आहे. म्हणजे PYQचा वापर इलिमिनेशन राऊंड साठी पण होतो, हे लक्षात घ्या. म्हणजे सगळं पाठांतरावर नाही, म्हणजे 100 विषय तुम्ही पाठ करत बसणं हा अभ्यासाचा योग्य अप्रोच नाही. त्या अप्रोच असा आहे की PYQ मध्ये जे आले ते, आणि परत ट्रिक वापरणं, केंद्राकडे खरं कोणते विषय असतात, राज्याकडे कोणते विषय असतात, महत्वाचं काय, असं तुम्ही लॉजिक वापरू शकता. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह होतील, पाठांतर होणार नाही. आता केंद्र राज्य कायदेविषयी संबंधाविषयी कलम. आता हे कलम विचारतात बरं का, डायरेक्ट विचारतात 245 मध्ये काय, 255 मध्ये काय, 245 ते 55 यातले महत्वाचे जे कलम आहेत ते पाठ असणं गरजेचं आहे. महत्वाचे म्हणजे PYQ मध्ये जे आले ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत. मी इथे सांगतो तुम्हाला. 245 मध्ये काय लिहिलंय, संसदेने आणि राज्य विधानाने केलेल्या कायद्याची व्याप्ती. कायद्याच्या व्याप्तीविषयी 245 मध्ये संसदेचे कायदे कुठे लागू होते, पूर्ण भारतात ते लागू होतात. आणि राज्य विधानाचे कायदे कुठे लागू होतात, फक्त राज्यापुरती लागू होतात. यात 245 मध्ये म्हणलंय. 246 मध्ये काय म्हणलंय, संसदेने आणि राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्याचे विषय एवढा महत्वाचा नाही. काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याविषयी संसदेचा अधिकार 247 महत्वाचा आहे. 248 मध्ये कायद्याविषयी उर्वरित अधिकार 49. आता इथून खूप महत्वाचे आहेत. 249 राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्य सूचीतील कार्याबाबत कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. आता 249 पासून खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे हे पाठ करायचं, कारण डायरेक्ट जोडे लावायला विचारलं जातं. 249 मध्ये कायदे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्य सूची संबंधी विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. म्हणजे एखादा गोष्ट राष्ट्रीय हिताच्या महत्वाची तर ती राज्य सूचीत जरी असली तरी
संसदेला अधिकार आहे त्या विषयावर कायदे करण्याचा, असं 249 मध्ये म्हणले. हे क्लिअर कट माहित पाहिजे. 250 मध्ये काय दिले, आणीबाणीची घोषणा लागू असल्यास राज्य सूचित विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रीय हिताचा महत्वाचा विषय असेल तेव्हा संसद कायदे करू शकते, आणीबाणीची लागू असेल त्यावेळेस संसद कायदे करू शकते, असं 250 मध्ये म्हणले. 251 मध्ये काय म्हणलंय, कलम 239 व कलम 250 अनुसार संसदेने केले कायदे आणि राज्य विधानाने कायदे यासंबंधी विसंगत. आता दोन्ही मध्ये जर दोघांनी जर कायदे केले असते तर तो केंद्राचा कायदा वरचढ ठरेल, असं 251 मध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे केंद्र, आपण माहिती आहे आपलं केंद्र हे पॉवरफुल आहे, त्यामुळे केंद्राचे कायदेच वरचढ ठरतात. हे कन्फ्युजन कोणाचा कायदा वरचढ ठरत हे 251 मध्ये हे केलंय, दूर केलंय. आता 252 मध्ये दोन वरून लक्षात ठेवायचं, दोन किंवा अधिक राज्यांच्या संमतीने कायदे करण्याचा संसदेचा अधिकार आणि इतर राज्यांनी असे कायदे स्वीकृत करणे. म्हणजे एक राज्य नाही जाऊ शकत, 2 किंवा अधिक राज्य जाऊन सांगू शकतं की आमच्या ह्या विषयावर संसद कायदा करा किंवा करू शकते, तर ते संसद कायदा करते अशा विषयांवर. आणि असे कायदे मग नंतर इतर राज्य पण स्वीकार करू शकतात, हे 52 मध्ये सांगितले. म्हणजे तुमचे पाठ पाहिजे 49 मध्ये काय, 50 मध्ये काय, 51 मध्ये काय, 52 मध्ये क्वेश्चन असे विचारले जातात. 53 मध्ये काय, आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्यासंबंधी कायदे 53 मध्ये, हे महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्याचे कायदे कशामध्ये 253 मध्ये हे विचारले जातात. 254 मध्ये काय, संसदेने केलेले कायदे आणि राज्य विधिमंडळाने केलेले कायदे यासंबंधी विसंगत. आता ह्यातून संबंधी विसंगती निर्माण झाले तर काय करायचं, संसदेचे कायदे वरचढ ठरत, हे 254 मध्ये म्हणले. आणि 251 मध्ये काय म्हणलंय, फक्त या दोन परिस्थितीत काय करायचं, 249 आणि 250च्या परिस्थितीत काय करायचं. म्हणजे ह्या सपोज राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्य सूचितील विषयावर कायदा जर संसदेने केला तर राज्य विधिमंडळाला अधिकार आहे का कायदा करण्याचा, त्याविषयी तरतुदी. किंवा आणीबाणीच्या संबंधी कायदा केला, आणीबाणी हटवली तर त्या कायद्याचं काय होईल, त्या संबंधी 251 मध्ये. आणि 253 मध्ये काय, 254 मध्ये काय, नॉर्मल कायदा केला संसदेने राज्य विधिमंडळाच्या, म्हणजे राज्य विधिमंडळ आणि संसदेने एकाच विषयावर कायदा केला, तो म्हणजे समवर्ती विषय सूचित, तर कोणता विसंगत झाला तर कोणता कायदा वरचढ ठरेल याविषयी 254 मध्ये म्हणलेलं आहे, आणि तो संसदेचा कायदा वरचढ ठरेल असं त्या ठिकाणी म्हणले. 255 मध्ये म्हणलंय, शिफारसी आणि पूर्वसंमतीची आवश्यकता ही केवळ प्रक्रियेची बाब आहे असे मानणे. म्हणजे 55 एवढं महत्वाचं नाही, हे लक्षात ठेवायची गरज नाही. 49, 50, 51, 52, 53, 54 एवढे कलम लक्षात ठेवा, हे डायरेक्ट जोड्या लावायला विचारले जातात. केंद्र राज्याचे प्रशासकीय संबंधाविषयी, आता हे पण संबंध खूप महत्वाचे, प्रशासकीय संबंध 256 ते 263. आता आपण कायदेविषयी संबंध पाहिले ते फारसे लवचिक नाहीयेत, पण हे लवचिक आहेत, म्हणजे ते एकमेकांना हस्तांतर होऊ शकतात कायदा करून. तर 256 मध्ये काय म्हणलंय, संघराज्य आणि राज्य यांचे उत्तरदायित्व एवढा महत्वाचा आहे. काही बाबतीत संघराज्य राज्यावरचे नियंत्रण. 257 संघराज्याची सशस्त्र दले किंवा, आता हे महत्वाचं, संघराज्याची सशस्त्र दले किंवा इतर दले पाठवून राज्यांना सहाय्य करणे हे नंतर रद्द केलं वाटतंय. 258 काही बाबतीत राज्यांकडे अधिकार सोपवण्याचे संघराज्याचे अधिकार. 258 संघराज्याकडे कार्य सोपवण्याचे राज्यांना अधिकार. आता हे महत्वाचं आहे, 258 आणि 258 काही बाबतीत राज्यांकडे अधिकार सोपवण्याचा अधिकार हा संघराज्याला आहे, आणि संघराज्याकडे कार्य सोपवण्याचा राज्यांना अधिकार आहे. म्हणजे दोघांना पण अधिकार आहे, पण त्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे. कोणाची संमती घ्यायची, काय करायची या संबंधी तिथं प्रक्रिया दिलेली आहे. 262 या ठिकाणी महत्वाचे. 262 मध्ये आंतरराज्यीय नद्या किंवा नदी खोरे यांच्या पाणी वाटप सांगितलं की 262 मध्ये दिले. म्हणजे पाणी वाटपावर जे पण समस्या निर्माण होतील त्या 262 अंतर्गत येतात. आणि 263 ह्या दोन खूप महत्वाचे. 263 मध्ये दिले आंतरराज्यीय परिषदेची तरतुदी, म्हणजे इंटरस्टेट काउन्सिल आहे त्याच्या तरतुदी हा 263 मध्ये दिल्या. आणि 265 मध्ये पाण्यासंबंधी तरतुदी. आता ह्या केंद्र संबंधावर आयोगांचे क्वेश्चन विचारले ते कशा प्रकारे विचारले जातात ते आपण पाहू, कारण हे खूप महत्वाचं आहे. भारतातील
केंद्र आणि राज्य शासन याच्यातील कायदेविषयी, आता कायदेविषयी विचारलंय. आपण बघितलं तिथं 3 प्रकारचे संबंध आहेत: कायदेविषयी संबंध, प्रशासकीय संबंध आणि आर्थिक संबंध. तर कायदेविषयी संबंधाविषयी लिहिले. कायदेविषयी म्हणजे त्या 3 सूच्याविषयी कोण कायदा करू शकतं, कोणत्या विषयावर, त्याविषयी ते बोलले. परस्पर संबंधाबाबत खालील कोणते विधाने बरोबर आहे? शेती जमीन व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचित आहे का? आता पर्याय बघायचे काय? 3 पर्याय दिलेले. तुम्हाला जरी एक झाड आठवलं नाही तर पर्यावरण आपल्याला कळतं एक कोणीतरी इलिमिनेट करायचं, एक कोणाला तरी इलिमिनेट करायचं. आता आपल्याला इथं नाही कळालं. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीचे कर हा विषय संघसूचित आहे, हे पण नाही कळालं. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. आता हे बघा, करमणूक कर, एंटरटेनमेंट टॅक्स. ज्यावेळेस एखादा पिक्चर रिलीज होतो त्यावेळेस काही राज्य एंटरटेनमेंट टॅक्स माफ करतात. मग त्याच्यावर तुम्हाला जर जनरल अवेअरनेस असलं तर कळून जातं की हा समवर्ती नादी राज्य जर माफ करत असतील तर हा राज्याचा विषय. तुमचं पाठांतर जर नसलं तरी तुमचं एक जनरल अवेअरनेस असला तरी तुम्हाला समजून जातं. म्हणजे त्या ठिकाणी क आहे ते सर्व गेले. मला तो बर्ड म्हणजे पाठांतर, ज्याचं पाठांतर होत आहे वेल अँड गुड, ज्याचं नाही होत त्यांनी अशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करायचे. सर्वांसाठी एक्झाम इक्वली तुम्ही अशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जरी माहिती नसलं तरी 4 स्टेटमेंट दिलेले असतात. ह्या एक्झामची ब्युटी हीच आहे की 4 स्टेटमेंट दिलेले असतात. 4 पैकी तुम्हाला एक काहीतरी माहित असतं ना. तुम्ही एवढं वाचन करत असता, काही ना काही माहिती असते, काही ना काही लॉजिक. मला हे सुचलं, बाकीच्यांना काही अजून दुसरं सुचू शकतं. प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. हे फॉर्मॅट तुमचं पाठ पाहिजे. इथून तुम्हाला कळतं एक मला काहीतरी इलिमिनेट करायचंय. एक इलिमिनेट करायचं म्हणजे माझं उत्तर बरोबरच आलं पाहिजे मला, कारण 4 पैकी एक तरी माहित पाहिजे ना. आणि असं होत नाही की 4 माहिती आहे, काही ना काही माहितीच असतं. तुम्ही तेवढा अवेअरनेस ठेवा, असे उत्तर बरोबर येतात. खालीलपैकी कोणती बाबी भारतातील आंतरराज्य परिषदांच्या कार्यक्षेत्रातून वगळण्यात आलेली आहे? आंतरराज्य कार्यक्षेत्र आपण ते बघितले. 262 कलम आणि 263 कलम. 262 मध्ये काय सांगितलं आपण? पाण्यासंबंधी तरतुदी आहेत. आणि 263 मध्ये काय आहे? इंटरस्टेट काउन्सिल आहे. आता पाण्यासंबंधी तरतूद जर वेगळी असत तर इथे लिहिलंय की कार्यक्षेत्रातून काय वगळलंय. आता 62 मधलं जे विषय तो 63 मध्ये परत कशाला आणते? त्यामुळे 62 मध्ये जो विषय तो 63 मध्ये वगळला असं. हे अशा प्रकारे तुम्ही अभ्यास तुमचा केला पाहिजे. म्हणजे तुम्ही कॉन्व्हर्स 262 63 हे एक जरी कलम आठवलं तर तुम्हाला कॉन्व्हर्स पार्ट तुमचा वापरता आला पाहिजे. म्हणजे अभ्यासाचे तुमचे जे धागेदोरे आहेत ना ते इकडून तिकडे तुम्हाला जोडता आले पाहिजे. प्लेन अभ्यास करून उपयोग नाही. राज्याचे तंटे सॉल्व्ह करणे, ठीक आहे, हे आहे. कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर 262 मध्ये, त्यामुळे तो 263 मध्ये येणार नाही. त्यामुळे हे चुकलं. म्हणजे आपलं उत्तर 2 नंबरचे. बाकीचं वाचायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. खालील तरतुदी विचारात घ्या. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहे. बरोबर आहे. आपण शेषाधिकार केंद्र सरकारला दिलेले आहे. अधिकारांची विभागणी ही, आता आपल्याला काय करायचंय? खालील तरतुदी विचारात घ्या म्हणलं की आपल्याला खाली जायचंय. वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटनेतील ही अधिक संघराज्य स्वरूपाची बनलेली असते. संघराज्य स्वरूपाची बनलेली असते म्हणजे आपल्याला अशा तरतुदी बघायच्या की त्या नसत्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्य स्वरूपाची बनलेली असते. म्हणजे हे आहे. अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे. हे आहे. राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णायक संपूर्ण नकाराधिकार वापरतात, हे पण आहे. केंद्र शासन हे राज्यांच्या संमतीविना राज्याचे नाव सीमा क्षेत्रामध्ये, इथं आपल्याला तुम्हाला जर प्रश्नाचा अर्थ नाही कळाला ना तुम्ही ऑर्डर मॅट आउट बघू शकता. इथं काय होतंय? शेषाधिकार हे केंद्र सरकारकडे म्हणजे सेंट्रल स्ट्रॉंग होतं या स्टेटमेंटमध्ये. अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे. या ठिकाणी स्ट्रॉंग नाही होत. राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णायक नकाराधिकार देऊ शकतो. म्हणजे परत केंद्र शासन स्ट्रॉंग होतंय. इथं केंद्र शासन स्ट्रॉंग झालं, इथं झालं. केंद्र शासन हे राज्यांच्या संमतीविना राज्याचे नाव सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकतं. इथं पण केंद्र स्ट्रॉंग झालं. म्हणजे एकत्र आले पाहिजे. एकत्र आले
म्हणजे हे उत्तर असं. तुम्हाला जरी अर्थ नाही कळला, आता मला इथं व्यवस्थित अर्थ नव्हता कळाला तरी मी उत्तर काढलं. म्हणजे तुम्ही अशा त्या ठिकाणी कशी तरी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला उत्तरापर्यंत गेलं पाहिजे. नाही तर तुम्हाला अर्थ नाही कळाला तरी तुम्ही मग तुम्ही दुसरं लॉजिक काढा की 3 गोष्टी सेम विषय बोलताना ही अधिकारांची विभागणी म्हणजे राज्यांना जास्त अधिकार देते. म्हणजे हे स्टेटमेंट आहे 3 स्टेटमेंटपेक्षा वेगळं आहे. त्यामुळे ब हा यायलाच नाही पाहिजे त्याच्यात. ब इथं आलाय त्यामुळे गेले, ब इथं आलाय त्यामुळे गेले. म्हणजे 3 स्टेटमेंट एकाच विषयी बोलतात. तर अशा प्रकारे पण तुमचं आलं पाहिजे. म्हणजे एव्हरी मुवमेंटला तुम्ही तयार पाहिजे. तुम्हाला प्रश्नाचा अर्थ जरी नाही कळाला तरी तुम्हाला हे उत्तर आले पाहिजे. म्हणजे असं पॅनिक होऊन जायचं नाही. आपलं उत्तर पर्यंत जायचं कोणत्याही परिस्थितीत. कशा पण लॉजिक वापरा, वाकडा वापरा वापरा, तिकडं वापरा, कसं पण लॉजिक वापरा, पण तुम्हाला फक्त मार्क आलं पाहिजे. आपलं हे टार्गेट. खालील विधानांचा विचार घ्या. आता विचारात घ्या म्हणलं की लगेच हे वाचायला सुरुवात नाही करायचं. कारण काय होतं, आपण हे विचारात घ्या हे वाचायला सुरुवात करतो, परत इथं जातो, अरे चुकीचे विचारले परत वाचायला. तसं नाही, हे विचारात घ्या म्हणलं की आपल्या डोक्यात आलं पाहिजे विचारात घेऊन मला काय करायचं, बरोबर करायचं का चुकीचं करायचं. यांनी म्हणलं चुकीचे आहे, आपल्याला कळालं की यातले मला चुकीचे शोधायचे. भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य, स्पेशल कॅटेगरी स्टेटस असे वर्गीकरण करण्याची कोणत्याही प्रकारची तरतूद राज्य घटनेत समाविष्ट नाही. बरोबर आहे. स्पेशल कॅटेगरी हा शब्द आला ना, ही नंतर एका समितीने आणलेलं आहे. ती कशासाठी आणलंय, ते मागास राज्य आणि डोंगराळ भागातले राज्य त्यांसाठी आर्थिक तरतूद एखाद्या योजनेत जास्त देण्याचे तरतूद, आणि जे प्रगत राज्य आहे त्यांसाठी कमी. असे ते काही स्टेट स्पेशल कॅटेगरी स्टेटस म्हणून डिक्लेअर केले. म्हणजे डोंगराळ राज्य, जम्मू काश्मीर असेल किंवा डोंगराळ उत्तर ईशान्येकडील राज्य असतील, असे काही राज्य स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात. आणि स्पेशल स्टेटस जे 371 370 मध्ये म्हणलेले आहेत ते स्पेशल स्टेटस आणि स्पेशल कॅटेगरी स्टेटस असे 2 विभाग तुमचे केले पाहिजे. स्पेशल स्टेटस जर आलं विशेष तरतुदी तर त्या 371 आणि 370 मध्ये लिहिले, त्यात महाराष्ट्र पण आहे. आणि स्पेशल कॅटेगरी आलं तर एका समितीने सांगितलंय योजनेच्या अंमलबजावणीसाठी. असं तुमच्या त्या 2 गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे, तरच हे प्रश्न सॉल्व्ह होतात, नाही तर मग ते कन्फ्युजन होते. कॅटेगरी आणि स्टेटस. राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम हे म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, 1969 मध्ये जम्मू काश्मीर, आसाम आणि नागालँड या राज्यांसाठी विशेष दर्जा असलेले राज्य म्हणून मंजुरी दिली. मी आता सांगितलं जे डोंगराळ राज्य आहे त्यांच्यासाठी होतं ते, हे बरोबर आहे. केंद्रीय प्रायोजित योजनांची आवश्यक असणाऱ्या निधीपैकी 90% म्हणजे त्या ठिकाणी जे स्पेशल कॅटेगरी आहे त्या ठिकाणी 90% निधी त्यांना दिला जातो आणि 10% त्यांनी स्वतःचा वापरायचा असतो. आणि बाकीच्या 60% निधी हा केंद्र सरकार देतं आणि 40% निधी हा त्या राज्यांना वापरायचा असतो. हा डिफरन्स त्या ठिकाणी केला जातो. 90% निधी हा विशेष दर्जा अशा राज्यांना केंद्र सरकारकडून दिला जातो आणि सामान्य वर्गातील राज्यांसाठी 60% निधी दिला जातो. हे बरोबर आहे. म्हणजे 3 बरोबर आहेत. आपल्याला चुकीचे म्हणले, चुकीचं एकही नाही, त्यामुळे 4 उत्तर आहे. खालील विधाने विचारात घ्या. आता विभागीय परिषदांविषयी क्वेश्चन आलेला आहे. आता तुम्हाला परत तुमच्या कम्पॅरेटिव्ह चार्ट, ज्याचे कम्पॅरेटिव्ह चार्ट एकदम स्ट्रॉंग आहेत ना, कन्फ्युजन राहतच नाही. तुम्ही नोट्स काढता नाही कम्पॅरेटिव्ह चार्ट फॉर्म मध्ये. आता विभागीय परिषद आलं की माझ्या डोक्यात लगेच आलं पाहिजे झोनल काउन्सिल आणि इंटरस्टेट काउन्सिल, दोन्हीचा डिफरन्स मला लगेच इंटरस्टेट काउन्सिल या दोन्हीचा डिफरन्स लगेच कळायला पाहिजे. झोनल काउन्सिल हा ऍक्ट आले 1956चा ऍक्ट आहे, त्यांनी 5 आले. आणि 1971चा ऍक्ट आहे, उत्तर पूर्व राज्यांसाठी 1 आली. अशा टोटल 6 आहे. त्याचे अध्यक्ष गृहमंत्री असतात आणि उपाध्यक्ष मुख्यमंत्री असतात. त्या वेळोवेळी रोटेशन पद्धतीने बदल जातात. आता इंटरस्टेट काउन्सिल ही घटनेत मेन्शन आहे 263 कलमात. म्हणजे केंद्र राज्यात जे वाद होतात पाण्या सोडून इतर, तर ते सॉल्व्ह करण्याचं काम इंटरस्टेट काउन्सिल करतं. तिचे अध्यक्ष PM असतात आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्र्याचे सदस्य असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या 2 तुम्हाला लगेच डिफरन्स त्या ठिकाणी कळायला पाहिजे. हे डिफरन्स कळालं की असे प्रश्न सॉल्व्ह करायला एकदम इझी जाऊन जातं, नाहीतर मग ते कन्फ्युजन वाढत जातं. त्यामुळे तुम्ही नोट्स काढताना कम्पॅरेटिव्ह चार्ट तुमचे क्लिअर पाहिजे. जिथं जिथं तुम्हाला वाटतं कन्फ्युजन आहे तिथं कम्पॅरेटिव्ह चार्ट हा तुमच्या नोट्स मध्ये आलाच पाहिजे. तर विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. घटनात्मक आहे त्या ऍक्टने आलेले, तुमचं कम्पॅरेटिव्ह माहित असतात ऍक्टने आलेले आहेत त्या.
त्यामुळे घटनात्मक नाही. इंटरस्टेट काउन्सिल घटनात्मक आहे. एक गेला विचारात घ्या म्हणलंय. त्यानंतर आपल्याला इथं बरोबर बरोबर दिलेले, त्यामुळे आपल्याला बरोबर शोधायचं. गेला. पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष असतात. नाही, गृहमंत्री असतात याच्या, होम मिनिस्टर विभागीय परिषदांचे. त्यामुळे हे पण गेला. गेला, त्यामुळे वाला गेला. उत्तर डायरेक्ट आपलं 4 येते. म्हणजे तुम्ही इलिमिनेशन राहून कमीत कमी डोकं लावून प्रश्नांची उत्तर देऊ शकतात. विभागीय परिषदेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बिनचूक आहे? नाही, बिनचूक नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं, असं असे क्वेश्चन कन्फ्युज केलं जातं. बिनचूक नाही, अचूक आहे, म्हणजे बरोबर शोधायचे, चुकीचे शोधायचे, बिनचूक नाही. विभागीय परिषद ह्या घटनात्मक संस्था आहेत. ह्या घटनात्मक संस्था आहेत का? नाही. त्या काय ऍक्टने स्थापन झालेत. म्हणजे तेच वारंवार विचारलं जातं. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्याची निर्मिती झाली आहे. बरोबर आहे, मी आता सांगितलं तुम्हाला. त्यामुळं ब बरोबर आहे. त्यामुळे हे गेलं. केंद्रीय गृहमंत्री या विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात. बरोबर आहे. भारतात एकूण 7 आहेत का? 6 आहेत. तुमचा इथे कम्पॅरेटिव्ह चार्ट जर असला ना, अडचणच येत नाही. त्यामुळं आणि ड चुकीचं आहे. आपल्याला बिनचूक नाही विचारलं नाही, चुकीचे आणि ड. आणि ड जिथे तो आपला उत्तर आहे. केंद्र राज्य संघर्षात व राज्याच्या वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही? काय खरे नाही असं विचारले. स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्य केंद्रावर पूर्णपणे अवलंबून राहतात. बरोबर. आपल्याकडं केंद्र स्ट्रॉंग आहे, आपण म्हणलेलो आहे. त्यामुळे केंद्राला पूर्ण अधिकार आहे. केंद्र काय करते, त्यांचे अधिकार वाढवत चाललेले, त्यांचे आर्थिक स्रोत पण वाढत चाललेले. पण राज्यांना असे वाढवता येत नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत, हे चुकीचं आहे ना. ते वाढवत आहे म्हणजे ते लवचिक असणार, त्यामुळे ते लवचिक नाही, चुकीचं आहे. हे चुकी आपल्याला चुकीचं विचारलंय. प्रेझेन्स ऑफ माइंडचा प्रश्न आहे. आता आपण आणीबाणी विषयी तरतुदी पाहणार आहोत. तर आणीबाणी विषयी तरतुदी हा भाग 18 मध्ये नमूद केलेले आहेत. आणि आणीबाणी आपण करून घेतली 1935चा कायदा आहे, त्यावेळेस आणीबाणी 35च्या कायद्यातून आपण घेतलेली. आणि त्या रिलेटेड कलम आहे 352 ते 360. हे कलम आणीबाणीच्या संबंधित आहेत. आता सर्व कलम पाठ करण्याची गरज नाही. तर कोणते कलम? 352, 356 आणि 360 हे कलम आपल्याला महत्वाचे आहेत. यात 352 मध्ये आणीबाणीची घोषणा म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच्या संबंधित आहे. 356 हे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या संबंधित आहे. आणि 360 हे आर्थिक आणीबाणीच्या संबंधित आहे. आता 356 आणि 365 हे दोन्ही पण राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या संबंधित आहे. पण तिथं 356 अंतर्गत कधी लागू केली जाते, 365 अंतर्गत कधी लागू केली जाते, हे तुम्ही डिफरन्शिएट करायचं. 356 आणि 365 म्हणजे याला 56 उलटा केला की 5 होतो. पण हे दोन्ही पण तरतुदी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या संबंधित आहे. पण त्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजे नक्की याचा डिफरन्स काय आहे. 56 मध्ये बघा काय म्हणले, राज्यात घटनात्मक यंत्रणा काम करीत नसल्यास च्या तरतुदी. 56 मध्ये अशा तरतुदी आहेत की घटनात्मक यंत्रणा काम करत नाही, म्हणजे एखादं सरकार आहे ते कोसळलेलं नाही किंवा निवडणूक झाली आणि सरकार कोणतं सरकार बनलेलं नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या संबंधित तरतुदी आहे 356 मध्ये. आणि 365 मध्ये काय म्हणलंय, केंद्राने दिलेल्या आदेशाचे पालन न करणे किंवा त्याची अंमलबजावणी न करणे याचा परिणाम म्हणजे केंद्राने राज्यांना काही डिरेक्शन दिल्या, त्यांनी त्या फॉलो नाही केला तर राज्यपाल तसा रिपोर्ट देऊ शकतं. आणि त्यानुसार 365 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. म्हणजे कोणत्या परिस्थितीत लागू करायची ही 356 आणि 365 मध्ये वेगवेगळ्या पद्धती दिलेली, तर त्या संबंधी तरतुदी आहेत. आता परत 358 आणि 359 वर क्वेश्चन विचारला जातो.
हे कलम महत्वाचे आहेत. सर्व जिल्हे असले तरी त्यातले महत्वाचे कलम कोणते ते आपण पाठ करायचे. आता 358 मध्ये काय लिहिले, आणीबाणीच्या काळात कलम 19 मधील तरतुदी निलंबित. म्हणजे 358 मध्ये सांगितलं की 19 मधील तरतुदी कधी निलंबित होती. हे 19 मध्ये सांगितले, म्हणजे 358 मध्ये सांगितलं. सपोज अंतर्गत अशांतता उपस्थित झाली तर 19 मधले तरतुदी याला लागू राहतील, ते निलंबित होणार नाही. पण परकीय आक्रमण झालं तर त्यावेळेस त्या निलंबित होतील. याविषयी तर 358 मध्ये दिली. आणि 359 मध्ये काय दिलंय, आणीबाणीच्या काळात भाग 3 ने दिलेल्या हक्कांची अंमलबजावणी निलंबित. म्हणजे घटनेतील कलम 20 आणि 21 सोडून इतर हक्क निलंबित करण्याची तरतूद 359 मध्ये दिलेली. आणि असे निलंबित राष्ट्रपती लेखी आदेशाद्वारे काढू शकतात. हे 359 मध्ये दिले. म्हणजे हा डिफरन्सवर आयोगाने क्वेश्चन विचारलाय. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन वाटेल किंवा दोन कलमात स्लाइडली डिफरन्स आहे असे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे क्वेश्चन काय फॉर्म होतील हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ब्लँकली हे वाचत जाणं त्याला अभ्यास नाही म्हणतात. अभ्यास म्हणतात की बाबा क्वेश्चन काय फॉर्म होतात, आतापर्यंत काय झालंय, भविष्यात काय येणार आहे याचा आढावा घेणं, त्या प्रकारे अभ्यास करणं त्याला खरा अभ्यास म्हणतात. त्यातून आपल्याला प्रश्न बरोबर येतात. आता आणीबाणीविषयी राष्ट्रपती राजवट आणि याच्यातली तुलनाविषयी चार्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे राष्ट्रपती आणि राष्ट्रीय आणीबाणी 352 आणि राष्ट्रपती राजवट 356. यात नक्की डिफरन्स काय तो ह्या चार्ट मध्ये आपण घेतलेला आहे. युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यामुळे भारताची किंवा कोणत्याही भागाची सुरक्षता धोक्यात आली तर येते फक्त त्याच वेळी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येते. ही 352 मध्ये दिली. आणि राज्याची घटनात्मक यंत्रणा जर कोसळली तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव याचे संबंध असेलच असे नाही. म्हणजे हे कारण यासाठी असं नाही. तर घटनात्मक यंत्रणा म्हणजे एखादं सरकार स्थापन होत नसेल किंवा सरकारच काम करत नसेल तर अशा वेळेस राज्यपाल एक रिपोर्ट पाठवतात, त्या आधारे राष्ट्रीय राजवट किंवा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. हा यातला डिफरन्स आहे. मग राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राज्य विधिमंडळ आणि कार्य विभाग कार्यरत असतात. घटनेने सोपवलेल्या अधिकारांचा वापर करतात. राष्ट्रीय आणीबाणीमुळे राज्याबरोबर केंद्राला सुद्धा राज्याच्या प्रशासनाचे आणि कायदे करण्याचे अधिकार मिळतात. हे राष्ट्रपती आणीबाणीच्या वेळेस राज्य विधिमंडळावर काय परिणाम होतो याविषयी तरतूद केलेली आहे. तर राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्याचे कार्यकारी विभाग काढून टाकला जातो आणि राज्य विधिमंडळ विसर्जित केले जाते किंवा निलंबित केले जाते. राष्ट्रपती राज्यपालांमार्फत राज्याचे प्रशासन करतो. म्हणजे या ठिकाणी राज्य विधिमंडळ कार्यरत असतं, पण या ठिकाणी नाही. या ठिकाणी काय केलं ते काढून टाकलं जातं आणि राज्यपालाला मार्फत त्याचं कार्य प्रशासन केलं जातं. संसद अशा राज्यावर कायदे तयार करीत असते आणि कार्यकारी अधिकार केंद्र शासनाकडे असतात. ही तरतूद केलेली आहे. आता यावर जे प्रश्न विचारलेत आयोगाने ते प्रश्न पाहणं गरजेचं आहे, कारण त्यावरून आपल्याला समजणार आहे आयोगाचा नक्की फोकस कोणत्या भागावर आहे. आपण आणीबाणीविषयी बऱ्याच तरतुदी आहेत, तर आयोगाला काय अपेक्षित आहे आपल्यापासून ते PYQ मधून समजतं. आता आणीबाणीविषयी राष्ट्रीय आणीबाणीविषयी विचारले. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेला हे आपल्याला महत्वाचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी पहिलं सशस्त्र बंड नव्हतं, पण जी इंदिरा गांधींनी लागू केली होती आणीबाणी, तिसरी आणीबाणी, ती एकदम कॉन्ट्रोवर्शियल ठरली. 1975 मध्ये लागू केलेली होती. तर त्यानंतर जी घटना दुरुस्ती झाली 44, त्या 44ने जे आधी घटनेच्या तरतुदी आहेत आणीबाणीविषयीच्या त्या बऱ्याच बदलल्या आणि ती आणीबाणी लागू करण्याची तरतूद एकदम स्ट्रिक्ट करण्यात आल्या. आता सहजासहजी ती लागू करता येत नाही. सशस्त्र बंड हा शब्द टाकला, मंत्रिमंडळाच्या ऐवजी कॅबिनेट हा शब्द टाकला, असे जे तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे 24वी घटना दुरुस्ती आपल्याला गरजेचे. म्हणजे हायलाइटेड गोष्ट आहे. 44च्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, आणीबाणीविषयी तरतुदीत फार मोठे बदल केले 44च्या घटना दुरुस्तीने. कारण त्या आधीची जी आणीबाणी लागू केली होती एकदम कॉन्ट्रोवर्शियल होती. मग अशी परत आणीबाणी लागू
सहजासहजी लागू करता येऊ नये यासाठी 44वी घटना दुरुस्ती केली. मग आपल्याला 44वी घटना दुरुस्ती महत्वाची आहे. मग त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी आला पुढचा पण क्वेश्चन त्या रिलेटेडच. 1978 म्हणजे आपलं हे पाठ करणं आता आपलं कर्तव्य आहे. 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीच्या अधिनियमाद्वारे 44 कधी झाली 78 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालील कोणती तरतूद केलेली नाही असं म्हणलंय. आता कॅबिनेट हा शब्द टाकलेला आहे, हे बरोबर आहे. कॅबिनेटची लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही, बरोबर आहे. अंतर्गत अशांतता, आता मागच प्रश्न आला होता. अंतर्गत अशांतता हा शब्दाच्या ऐवजी मंडळी हा शब्द 44 घटना दुरुस्ती टाकला. म्हणजे PYQ आपल्याला पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला मदत करत. तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये म्हणलं की कोणीच खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आले आणि निलंबित करता येणार नाही, हे बरोबर आहे. जर संसदेच्या कोणत्याही नाही या ठिकाणी लोकसभा आहे फक्त सभागृहाने आणीबाणीची घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्याचा विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. इथं लोकसभा आहे, कोणताही सभागृह नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलंय कोणती तरतूद केलेली नाही, तर हे 44 घटना दुरुस्तीने तरतूद केलेली नाही. बाकी 3 तरतुदी त्या ठिकाणी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अनुच्छेद 352 खाली असलेल्या आणीबाणीच्या घोषणेबाबत विधानांचा विचारात घ्या म्हणजे आपल्याला डोक्यात आलं पाहिजे बरोबर विचारलं चुकीले, बरोबर म्हणजे बरोबर चूक आपल्याला ठरवायचंय. तिच्या घोषणेपासून 1 महिन्याच्या काळ संपल्यानंतर तो आपोआप संपुष्टात येते जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर, हे बरोबर आहे. राष्ट्रपती आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण नाही, इथं फक्त कॅबिनेट आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. मग आपल्याला तिच्या घोषणेपासून 1 महिन्याच्या काळ संपल्यानंतर तो आपोआप संपुष्टात येते जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर, म्हणजे पहिलं बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. मग आपल्याला विचारात घ्या तर हे बरोबर आहे. तिच्या घोषणेपासून 1 महिन्याच्या काळ संपल्यानंतर तो आपोआप संपुष्टात येते जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. नेक्स्ट, युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेषाधिकार दिले आहेत? म्हणजे युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेषाधिकार दिले आहेत? विशेषाधिकाराला गोल केलं पाहिजे. बघू घटनेने कोणते विशेषाधिकार दिले तर कोणाला? केंद्र शासनाला. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमध्ये केंद्र सरकार बदल करू शकते. राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्याच्या संदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते, हे बरोबर. म्हणजे ह्या पर्यावरण आपल्याला कळतं की एकाला इलिमिनेट काढायचं, एकाला बाहेर काढायचं. राज्य सूचित अंतर्गत कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते, हे बरोबर आहे. बरोबर आहे. आता अ आणि ड या दोन्हीपैकी एक कोणतरी चुकीचं आहे आपल्याला कळालं. आपल्याला प्रायोरिटी ठरवायची. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात आपण बघितलंय. 360 अंतर्गत जी आणीबाणी घोषित केली जाते त्यात पगारात कपात असतो, त्यामुळं ड हे चुकीचं आहे. मग आपल्याला बरोबर ओळखायचे ज्या ठिकाणी ड आहे ते गेले, म्हणजे आपलं एज मध्ये जरी कन्फ्युजन असलं तरी उत्तर येऊन जातं. म्हणजे कन्फ्युजन ज्या ठिकाणी आहे त्या अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. पर्याय बघायचे, एक कोणाला तरी एलिमिनेट करायचे, मग दोन्ही ठरवायचं प्रायोरिटी कोण आहे. तर हे आपल्याला माहिती आहे 360 मध्ये हे जरी कन्फ्युज असलं ते असणार म्हणायचं. आता राष्ट्रपती, आता हे खूप महत्वाचं आहे. राष्ट्रपती त्यांच्याविषयी बेसिक कलम आणि त्यांच्या निवडणुकीत कोण सहभागी होतं, त्यांना काढण्याची पद्धत, ह्यावर आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारले. तर कलम 52 ते 78 ही त्यांच्या संबंधी तरतुदी दिलेली आहेत राष्ट्रपती संबंधी. ती हे महत्वाचं आहे. जोड्या लावायला डायरेक्ट प्रश्न विचारतात. भारताचा राष्ट्रपती कोणत्या कलमात मेन्शन आहे तर 52 मध्ये. त्यांचे कार्यकारी अधिकार 53 मध्ये, त्यांची निवडणूक 54 मध्ये, निवडणुकीची पद्धत 55 मध्ये. हे कलम डायरेक्ट सिरियली आणि अशी पाठ पाहिजे. 56 मध्ये काय
कार्यकाल आहे. 57 मध्ये पुनर्निवडीची पात्रता. 58 मध्ये राष्ट्रपतीपदी निवड होण्यासाठी आवश्यक पात्रता. 59 मध्ये अटी आहेत. 60 मध्ये शपथ आहे. म्हणजे राष्ट्रपती शपथ ही तिसऱ्या अनुसूचित नसून डायरेक्ट त्यांच्या कलमात दिलेली. 61 मध्ये सर्वात महत्वाचं कलम 61, याच्यावर वारंवार प्रश्न विचारतात. महाभियोगाची प्रक्रिया, आणि ती प्रक्रिया तुमची पाठ पाहिजे. आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतात. त्याला सर्वात मोठं बहुमत लागतं त्यांना पदावून काढण्यासाठी. आणि एकच तरतूद आहे, घटनाभंग केला तरच त्यांना पदावून काढता येतं, बाकी दुसरे कोणत्याच तरतूद नाही. 65 मध्ये उपराष्ट्रपतीने प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करणे किंवा राष्ट्रपतींचे कार्य पार पडणे. हे 65 मध्ये. 65 नाही तर हे सुरुवातीचे कलम आहेत नाही, पाठ करा, याच्यावर जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो वारंवार. ते पाठ असणं गरजेचे. आता राष्ट्रपतीची निवडणुकी संबंधी बाबी 71 नाही. 72 हे महत्वाचे. शपथानाचा अधिकार 72 मध्ये. सल्ला व सहाय्य करण्याचे मंत्रिमंडळ 74 महत्वाचे. राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी व सहाय्य करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असं 74 मध्ये. 75 मध्ये मंत्र्यासंबंधी इतर तरतुदी जसे नियुक्ती, कार्यकाल, वेतन 75 महत्वाचे. 74 आणि 75 मध्ये आपला संसदीय लोकशाहीचा पाय आहे. हे दोनच कलमात संसदीय लोकशाहीविषयी म्हणलेलं आहे. 76 मध्ये हे महत्वाचं आहे, महान्यायवादी. 77 मध्ये हे कलम महत्वाचं आहे बरं का, प्रत्येक विषय विचारला जातो. महान्यायवादी तर 76 मध्ये. 77 मध्ये भारत सरकारने कामकाज चालवणे हे महत्वाचं. 78 महत्वाचं आहे, राष्ट्रपतीला माहिती देण्यासाठी व इतर बाबी पंतप्रधानांचे कर्तव्य. म्हणजे पंतप्रधानांचं कर्तव्य, राष्ट्रपती जर पंतप्रधानांकडे काही माहिती मागितली तर ती देणं पंतप्रधानांचं कर्तव्य 78 मध्ये. आणि ते वारंवार याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता 85 मध्ये संसदेचे अधिवेशने, तहकुबी आणि विसर्जनासंबंधी तरतुदी. 111 मध्ये संसदेने संमत केलेल्या विधेयकांना मान्यता देणे, हे पण महत्वाचं. 111 अंतर्गत राष्ट्रपती मान्यता देतात विधेयकांना. 112 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प, हे पण महत्वाचं. 123 मध्ये अध्यादेश. 143 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची विचार विनिमय करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार. सल्लागार अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाचा. म्हणजे राष्ट्रपतींना जर सपोज काही सल्ला मागायचा असतो तर 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे ते जातात. मग सर्वोच्च न्यायालयाला कोणत्या परिस्थितीत द्यायचं आणि कोणत्या नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे, किंवा ती तशी तरतूद घटनेत दिलेली आहे. आणि राष्ट्रपतींना जो सर्वोच्च न्यायालय दिला सल्ला तो बंधनकारक नाही राष्ट्रपतीवर. खालीलपैकी कोण, आता याच्यावर आपण प्रश्न बघू, खालीलपैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही. आता ते कॉलेजियम माहित पाहिजे तुम्हाला. राष्ट्रपतीसाठी कोण आहे आणि उपराष्ट्रपतीसाठी कोण आहे, हे ह्या कॉलेजियमवर प्रश्न विचारतात. उपराष्ट्रपतीसाठी कोण आहे तर ते आपल्याला माहित पाहिजे. इथं इलेक्टेड मेंबर असतात पुढालचे, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. परत दिल्ली आणि पॉंडिचेरीची विधानसभा, दिल्ली आणि पॉंडिचेरी ची विधानसभा, तिथलचे सर्व इलेक्टेड मेंबर्स या ठिकाणी असतात. आणि उपराष्ट्रपतीच्या वेळेस कोण असतं कॉलेजियम मध्ये, इलेक्टेड आणि नॉमिनेटेड असे दोन्ही पण मेंबर असतात. ते फक्त संसदेचे इलेक्टेड आणि नॉमिनेटेड, हा डिफरन्स तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. याच्यावर कायम प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य, निवडले इलेक्टेड, येस. राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित घेतात का. दिल्ली आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांचे निर्वाचित सदस्य आणि राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य. आता निर्वाचित म्हणजेच इलेक्टेड. आता इथं या ठिकाणी नामनिर्देशित सदस्य घेत नाही, त्यामुळे डग गेला. आपल्याला विचारलं नाही तर ड उत्तर आहे. आता ते त्या ठिकाणी ना कन्फ्युजन होतं. इलेक्टेड म्हणजे मी इथं निवडलेलं दिलं, इथं निर्वाचित दिलं, इथं निर्वाचित. आता माझं दरवेळेस ते कन्फ्युजन होतं. तर मी काय करतो, इंग्लिश मध्ये पाहतो. आपल्याला आधीच माहित पाहिजे कोणत्या मराठी वर्ड मध्ये आपलं कन्फ्युजन होतं, मग ते प्रश्न चुकायला नको. ज्या ठिकाणी तुम्हाला नाम निर्वाचित हा शब्द येतो तर निर्वाचित म्हणजे काय हे तुम्ही इंग्लिश मध्ये पाहिलं पाहिजे. नाहीतर दोन गोष्टी आहेत, एक असतो इलेक्टेड आणि दुसरा असतो नॉमिनेटेड. इंग्लिश मध्ये दोनच संकल्पना आहेत, पण मराठीत कोणत्या शब्दाला काही पण वापरलं जातं. मग त्यातून आपण कन्फ्युजन होतो आणि आपले प्रश्न चुकतात. त्यामुळे इंग्लिश मध्ये रेफर करायचं. मग त्यासाठी तुमच्याकडे आधी स्ट्रॅटर्जी रिलेटेड माहिती पाहिजे तुम्हाला, नक्की कुठं कन्फ्युजन करते आहे. म्हणजे त्यांना निवडलं आणि निर्वाचित ह्या शब्दात कन्फ्युजन होऊ शकतं.
मग त्यासाठी तुम्ही आधीच प्रिपेअर पाहिजे. आणि मग असे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर इंग्लिशमध्ये रेफर करा. तर नामनिर्देशनाचं वेगळं आहे, त्यामुळे उत्तर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण तयार पाहिजे. आता उपराष्ट्रपती विषय पाहू. आता जसं राष्ट्रपतींना पाहिलं तसे ज्यांच्या कलम आहेत तिकडं 52 होतं, इकडं 63 आहे. 63 मध्ये उपराष्ट्रपती पद आहे, 64 मध्ये राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील ते, 65 मध्ये प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करतील, 66 मध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे, 67 मध्ये कार्यकाळ आहे, 68 मध्ये रिक्त झाल्यास हे पद भरण्यासाठी निवडणूक घेण्याची कालावधी आणि अल्पावधीत रिक्त असलेल्या पदावर निवडून आलेल्या व्यक्तीचा कार्यकाल त्यासंबंधी, म्हणजे जर त्यांचं पद रिक्त झालं तर काय करायचं हे 68 मध्ये दिले. 69 मध्ये उपराष्ट्रपतीची शपथ आणि प्रतिज्ञा, 70 मध्ये इतर आकस्मिक परिस्थितीत उपराष्ट्रपतीचे काम पाहणे, आणि 71 मध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी तरतुदी दिल्या आहेत. हे कलम पाठ करून घ्या. आता त्यांच्याविषयी आपण जे प्रश्न आले आयोगाला ते पाहू. खालील मित्रांनी विचारत घ्या. मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. आता या माहीत खाली जा. 1961च्या 11व्या घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपतीची निवडणूक पद्धत बदलण्यात आली. म्हणजे हे स्टेटमेंट एकमेकांना पूरक आहे. म्हणजे अशी तरतूद पहिल्यांदा असणार आहे, नंतर ती बदलण्यात आली. म्हणजे आपल्याला प्रश्नातच कळून जात आहे हे याला पूरक आहे, त्यामुळे दोन्ही बरोबर असण्याची शक्यता आहे. तरी पण आपल्याला माहित नाही, आपण तिसऱ्या स्टेटमेंटकडे जाऊ. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. आता हे आपल्याला फिक्स माहिती आहे, आणि इथं केवळ शब्द आलाय. म्हणजे पॉलिटीमध्ये केवळ शब्द आला आणि तुम्ही अलर्ट व्हायचं आणि ते दोनदा स्टेटमेंट वाचायचं, कारण केवळ टाकला म्हणजे ते स्टेटमेंट चुकीचं केलंय असं म्हणजे मानलं जातं किंवा असं असतं जनरली. त्यामुळे केवळ आलं की तुम्ही अलर्ट मोड मध्ये यायचं आणि परत वाक्य वाचायचं. तर केवळ निर्वाचित सदस्यांकडून नाहीये, दोन्ही पण असतात, नामनिर्देशित आणि निर्वाचित असे दोन्ही सदस्य असतात. त्यामुळे आपल्याला विचारत घ्या आणि बरोबर चूकवर गेले म्हणजे आपल्याला चूक काय क चूक आहे, जिथं क चूक आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर असा एकच पर्याय आहे क चूक असणार, म्हणजे उत्तर 3 येते. मग बाकीचे बरोबरच असणार आहे. निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव आव्हान देता येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 4 स्टेटमेंट पैकी आता हे 2 स्टेटमेंट आपण पुढे वाचलेले नाही, ते द्या सोडून, पण हे स्टेटमेंट फिक्स माहिती आहे आपल्याला आणि पर्याय पण तसेच बनवले. म्हणजे हे आपल्याला फक्त घाबरून देण्यासाठी, तर आपण घाबरून नाही जायचं. त्यांनी काही करू, एकदम प्रश्न सोपे बनवले जातात, फक्त आपला कॉन्फिडन्स ठेवायचा. हे स्टेटमेंट वाचलं की एखादा घाबरून जाईल, मी वाचलेच नाही आता मला येणारच नाही. ठीक आहे, हे 2 नाही तर पुढे ना पुढे उत्तर सापडणार आहे. आपण शेवटपर्यंत फाईट करायची, युद्ध आपलं शेवटपर्यंत गेलं पाहिजे आणि आपण मग ते जिंकतोच. आता भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहे? चुकीच्याला तुमचं गोल झालंच पाहिजे. म्हणजे सिली मिस्टेक टाळायचे असते ना, हे पेपर सॉल्व्ह करण्याच्या काही नोटेशन आहेत किंवा काही कन्व्हेन्शन आहेत ते तुम्हाला आधीच माहिती पाहिजेत किंवा आधी तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस केलं पाहिजे. ते सिली मिस्टेक टाळल्या जातात, कारण एक्झाम प्रेशर तुम्हाला वाटतं असं काय करायचं याची काय गरज आहे, माझ्या लक्षात जातं. पण तसं नाही, एक्झाम प्रेशर मध्ये 2 तास असतात, तो माहोल वगैरे त्यात आपण जास्त प्रेशर मध्ये येतो, मग अशा सिली मिस्टेक व्हायला लागतात. चुकीचं विचारलं का बरोबर विचारलं हे आपल्याला त्याचं समजत नाही, आपण वेगळं इंटरप्रिट करतो. त्यामुळं अशा छोट्या छोट्या गोष्टीवर तयारी करून जायची. कॉम्पिटिशन खूप हाय, सुईच्या टोकावर जायचंय आपल्याला, त्यामुळं अशा गोष्टीला प्रिपेअर असणं गरजेचं आहे. अजिबात हलगर्जीपणा करायचं नाही. पहिलं स्टेटमेंट या पदासाठी म्हणजे उपराष्ट्रपती विषयी विचारले, या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. आता निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो, बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. दोन्ही पण निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही असतो, पण इथं केवळ शब्द पुढे वापरलेला नाही. म्हणजे हे स्टेटमेंट प्रथम दर्श आपल्याला बरोबर दिसतं, पण आपल्याला चुकीचं शोधायचं आणि चुकीचं एकच असणार आहे. याच्यावरून कळतं कोणतंही एक स्टेटमेंट चुकीचं केलेलं आहे, 2 स्टेटमेंट चुकीचं नाही. ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतके कालावधीत राष्ट्रपती पदावर राहू शकतात. बरोबर राहू शकतात ते. या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे गरजेचे, हे पण आपण वाचलेलं आहे. त्यामुळे हे सर्व स्टेटमेंट बरोबर आहे, त्यामुळे हे पैकी नाही हे उत्तर येते. खालील विधाने विचारात घ्या. अयोग्य हेतू या आधारावर, आता हे असलं स्टेटमेंट अयोग्य हेतू मलिफाईड असं काय विचारलं की आपण एकदम घाबरून जातो. घाबरून नाही जायचं,
प्रश्न शांततेत शेवटपर्यंत वाचायचा. काही ना काही ट्रिक सापडतील बघा. 3 स्टेटमेंट असतात, काही ना काही लॉजिक वगैरे सापडतं. आपण प्रश्न काळजीपूर्वक आणि त्याच फोर्सनी वाचायचा. अजिबात अंडर कॉन्फिडन्स मध्ये होत नाही. काही शब्द येऊ, मला गाईड येऊ, काही येऊ, आपल्याला काही नाही. आपल्याला जे समजतं ते आपण घ्यायचं. अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयीन प्रश्न उपस्थित करता येतो. बरं ठीक आहे, चला. अन्य विधी नियमाप्रमाणे वटहुकूम देखील गत काळापासून लागू होऊ शकतो. हे बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे प्रिव्हियस याच्याबद्दल जो अन्न सुरक्षा विधेयक होतं 2013चं, तर ते आधीपासून लागू केलं होतं. तर असं करता येऊ शकतं. राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे की राज्यघटनेत जर बदल करायचा असतात तर त्यासाठी वटहुकूम जारी करता येत नाही. आता कोणती विधाने बरोबर आहेत? आता बक बरोबर आहे, इथं नाहीये बक, इथं बक आहे, इथं नाही. म्हणजे आता ए वर प्रायोरिटी सेट होते. ए बरोबर आहे का? पण याला परत वाचायचं. अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो. आता हे मल्लेफाईड वगैरे असं अवघड काहीतरी दिलंय, त्यामुळं जास्त डोकं नाही लावायचं याला, मी बरोबरच घ्यायचं. त्यामुळे बघ उत्तर येतात. मग ज्या ठिकाणी तुम्हाला डोक्यावर प्रेशर येतो ना आणि काय समजत नाही, तर ते स्टेटमेंट बरोबरच घ्यायचे, जास्त लोड घ्यायचे नाही. आणि जे किचकट स्टेटमेंट असते ना, लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः प्रयोग करू, ते बरोबरच असतात किचकट स्टेटमेंट. कारण किचकट स्टेटमेंट एक सामान्य व्यक्ती किंवा एक्झाम सेंटर करू शकत नाही. आता तुम्हाला असं मल्लिफाईड वगैरे काय टाकू शकत नाही. आता नकाराधिकार, राष्ट्रपतींना जे नकाराधिकार दिलेले ते कोणत्या प्रकारचे त्याविषयी जोड्या लावायला प्रश्न आला होता. तर आपलं पाहू आपण. निरंकुश नकाराधिकार अथवा नकाराधिकार अथवा ते परत न पाठवणे हे कोणत्या संबंधी आहे? गुणात्मक नकाराधिकार मात करू शकते, तात्पुरत्या नकाराधिकार उलट जाऊ, विधेयकास मंजुरी अथवा नकार न देणे, कायदेमंडळास यावर साध्या बहुमताने आधारे मात करता येते. कायदेमंडळ यावर विशेष बहुमताने मात करू शकतात. आणि विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कारवाई न करणे, म्हणजे कोणतीही कारवाई नाही करणे. निरंकुश, काहीच न करणं, 4 मध्ये येईल ते. गुणात्मक म्हणजे मोठ्या बहुमताने पारित करता येईल. विशेष बहुमत आहे ते आपल्या भारतात नाहीये गुणात्मक. म्हणजे एखादा जर विधेयक पास केलं साध्या बहुमताने, तर ते अजून मोठ्या बहुमताने पास करता येतं. जर राष्ट्रपती ते नाकारलं, ती भारतात तरतूद नाही. त्यामुळे तिसरा पर्याय येते. तात्पुरत्या कारणासाठी नकाराधिकार मात करू शकते, म्हणजे साध्या बहुमताने मात करू शकतो. आणि पॉकेट म्हणजे कोणतीही कृती न करणे, विधेयकास मंजुरी अथवा नकार न देणे. पॉकेट म्हणजे तसंच सोडून राहणे, त्याला पॉकेट नकाराधिकार म्हणतात. आपला पॉकेट मोठं आहे असं म्हणलं जातं, आणि अमेरिकेचे जे छोटे आहे, कारण ते 10 दिवस असं करू शकतं आपण किती काळासाठी. जर एखाद्या व्यक्तीने राष्ट्रपती म्हणून झालेली निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्दबाबत केली, तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी केलेले आदेश काय असतात? म्हणजे राष्ट्रपती म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली, तर त्यांनी त्याच्या कार्यकाळात काही गोष्टी केल्या आणि त्यानंतर राष्ट्रपती पदावरून त्याला काढून टाकण्यात आलं, तर त्यांनी केलेले कार्य हे काय राहतील? विधिग्राह्य राहतील. विधिग्राह्य अथवा अग्राह्य, दोन्ही कसे राहतील? हे स्टेटमेंटच नॉनसेन्स आहे, म्हणजे हे येणारच नाही. दोन्ही गोष्टी कसं काय राहतील? काहीतरी एक राहील ना. प्रकरणात परतफेड ठरवण्यात आले असं पण नाही. विधी अग्राह्य ठरत, विधिग्राह्य अग्राह्य नाही, चुकलं. विधिग्राह्य ठरतात म्हणजे एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून निवड झाली, त्यानंतर पदावरून काढलं, त्यांनी जे कार्य केलं ते विधिग्राह्य असतात. आता पंतप्रधान विषयी पाहू आपण. आता हे पद खूप महत्वाचं पद आहे, आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्याविषयी रिलेशन हे मी आधी सांगितल्याप्रमाणे 74 आणि 75 या कलमात सांगितलेलं आहे. आणि 78 मध्ये काय सांगितलेलं आहे की राष्ट्रपतीला माहिती देण्याचा अथवा पंतप्रधानांची कर्तव्य. 78 विचारलं की माहिती देण्याची कर्तव्य. आता पंतप्रधान पदाविषयी पाहू. म्हणजे पंतप्रधान पद हे खूप महत्वाचं आहे, हायस्ट लेवलचं पद आहे, त्याविषयी प्रश्न विचारले जातात. आता हा मेन्सचा क्वेश्चन कर, तो प्रिलिमला विचारला होता. म्हणजे तुम्ही जर तुमचे पहिल्यांदा 13 ते 23 पर्यंत क्वेश्चन पेपर व्यवस्थित अनालिसिस झाले, तर तुम्ही मेन्सचे क्वेश्चन पेपर पाहू शकता. जस्ट नजर जरी टाकली तुम्ही तरी मेन्सचा हा प्रश्न तुम्हाला बरोबर येऊ शकतो. हा प्रिलिमला नाही, अभ्यासाला मेन्सचा आहे.
मंत्रिमंडळाचे सचिवालय म्हणजे ज्यांनी मेन्स दिल्या मग त्यांना फायदा होतो, ते इतरांपेक्षा पुढे जातात. त्यामुळं टाइम असेल तर असे क्वेश्चन पाहावे. पण पहिल्यांदा नका पाहू, आधी तुमचं प्री व्यवस्थित झालं पाहिजे, मग नंतर मेन्स कडे जा. मंत्रिमंडळ सचिवालय, कॅबिनेट सेक्रेटरिएट संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सत्य आहेत विचारलेत. आणि कॅबिनेट सेक्रेटरिएट, जिथं सेक्रेटरिएट शब्द येतो ना तिथं ती स्टाफ एजन्सी असते, स्टाफ. आणि जिथं डिरेक्टोरेट हा शब्द येतो, डिरेक्टोरेट, ती लाईन एजन्सी असते. स्टाफ एजन्सी म्हणजे हे काय करते, निर्णय घेण्याचं काम करते सेक्रेटरिएट. आणि त्याची अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन ही डिरेक्टरेट असते. त्यामुळे त्या लाईनवर काम करणारे लोक नाही म्हणत का आपण, म्हणजे ऍक्च्युअली जे काम करतात त्याला लाईन एजन्सी म्हणतात. आणि जे फक्त निर्णय घेतात एका ठिकाणी बसून त्याला स्टाफ एजन्सी म्हणतात. म्हणजे सेक्रेटरिएट हा शब्द आला की तुमचं स्टाफ हा शब्द लक्षात आला पाहिजे. सेक्रेटरिएट नाही का एका ठिकाणी लोक बसलेले असतात, इमेजिन करायचं आपण, ते फक्त निर्णय घ्यायचे काम करतात. आणि डिरेक्टोरेट म्हणजे लाईनवर काम करतात, ऍक्च्युअल मध्ये काम करतात, हे लक्षात ठेवायचं. इसवी सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आला. आता मेन्सचा हा क्वेश्चन असतो, 50 मध्ये सेक्रेटरिएट नाही आलं तर ते 1947 मध्ये आलं, या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि सेक्रेटरिएटचं 1977 मध्ये पीएमओ झालं, म्हणजे सेक्रेटरिएटला 1977 मध्ये पीएमओ मध्ये कन्वर्ट झाले. याच्यावर येऊ शकतात पीएमओ, पंतप्रधान कार्यालय. ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाने काम करते, बरोबर आहे. सचिवालय मधल्या पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाने काम करत. चुकीचं आहे, इथं चुकीचं आहे. आपल्याला काय विचारले, सत्य आहे विचारले, इथं चुकीचं आहे, इथं चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला थोडं जरी एवढं जरी माहित असलं की 47 साली आहे तरी तुमचं येत होतं, म्हणजे वरवर जरी माहित असलं तरी येत होता. आणि परत ती एक रेषा एजन्सी आहे, म्हणजे तुम्हाला स्टाफ एजन्सी आणि लाईन एजन्सी मध्ये फरक जरी माहित असला तरी तुम्हाला उत्तर आलं असतं. ती रेषा एजन्सी नसून स्टाफ एजन्सी, तिथे निर्णय घेण्याचे काम करतात, ते ऍक्च्युअल मध्ये काम करत नाहीत ग्राउंडला, तर निर्णय घेण्याचे काम करतात. त्यामुळं क जिथं आहे क इथं, क इथं, त्यामुळे हे क वाले जात होता. मग हे ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते, हे बरोबर आहे. त्यामुळे ब आणि ड हे बरोबर आहे. इथं 47 पाहिजे होतं, इथं स्टाफ एजन्सी पाहिजे होतं. म्हणजे असे काही क्वेश्चन येतात ते तुमचे बरोबर आले पाहिजे. खालील विधानाचा विचार करा. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य असले पाहिजे. आता हा टाकलंय आणि ब्रिटनचा आपला काही संबंध नाही, याला उगाच चुकीचं नाही करायचं. भारतासारखंच असं नाही करायचं. हे टाकलंय आणि ब्रिटन मधली संसद किंवा तिथलची राज्यघटना आपल्या अभ्यासाचा भाग नाहीये, याचा अर्थ हे बरोबरच दिलं जाईल. असं चुकीचं करून देण्याची शक्यता फार कमी असते. हा प्रश्न तुमचा काय पाहिजे, आपलं भारतीय राज्यघटना अभ्यासाला आहे, ब्रिटनची नाही. त्यामुळे ब्रिटनचा विषय काय स्टेटमेंट दिलंय तर ते बरोबरच घ्यायचं. तिथं हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य लागतो. पण इथं चुकीचं होऊ शकतं. मग भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेला व्यक्तीही पंतप्रधानाच्या म्हणून नेमणूक होऊ शकते, हे बरोबर आहे. भारताविषयी माहित पाहिजे, इथं बरोबर दिलंय पण भारताविषयी आपल्याला माहित पाहिजे. ब्रिटनमध्ये काय चाललंय याची आपल्याला घेणं नाही, ब्रिटनचा आपला काय संबंध आहे. त्यांनी जे स्टेटमेंट बनवलं की आपण घाबरायचं नाही, त्याला बरोबर घ्यायचं, कारण ब्रिटनचा आपला काही संबंध नाही. त्यांचं आपल्याला अभ्यासाला नाही त्यांची राज्यघटना, तर आपली भारतीय राज्यघटना. तुम्ही ह्या स्टेटमेंटवर नाही विचार करायचा, ह्या स्टेटमेंटवर विचार करायचा. मग तुमचं पीवायक्यू एवढं स्ट्रॉंग पाहिजे ना, पुरा विचार करायचा आहे काय बरोबर दिलं जाऊ शकतं, हे तुम्हाला अनुभवावरून पीवायक्यू अनालिसिस होऊन कळालं पाहिजे. तर हे स्टेटमेंट मध्ये चुकी देण्याची शक्यता होती, पण या ठिकाणी दिलेलं नाही त्यांनी. तर तिकडं हाऊस ऑफ कॉमन्सचा आपल्याकडचा कोणत्याही सभागृहाचा असला तरी चालतो, आणि तो सभागृहाचा सदस्य नसला तरी चालतो. 6 महिन्यात त्यांनी सदस्य घेणं गरजेचं असतं, तर एवढी तरतूद आहे. त्यामुळे कोणते विधाने बरोबर आहेत तर दोन्ही बरोबर आहेत. आता संसदेविषयी आपण नंतर पाहूया. धन्यवाद.